ह्याचं डायग्राम कसं काढणार आपण, काही सेल्स जो आहे ते काय आहे, हो डिस्काउंट आहे. नेक्स्ट काय आहे, ऑल डिस्काउंट आर प्राइस, पूर्ण डिस्काउंट काय आहे, प्राइस आहे. मग असंच करणार का नाही, ऑल डिस्काउंट आर प्राइस. नेक्स्ट काय आहे, नो कॉस्ट इज प्राइस, नो कॉस्ट इज प्राइस. ह्याचं डायग्राम असंच येणार का नाही. मग मला सांगा, आपण इथं काय करू, रिलेशन्स बघू. मला सांगा, सेल्स टू डिस्काउंट, सेल्स टू प्राइस काय रिलेशन असणार आहे, सम असणार आहे का नाही. हे पूर्ण काय, हे रिलेशन काय असणार आहे, सम असणार आहे. नेक्स्ट मला सांगा, प्राइस टू कॉस्ट काय रिलेशन असणार आहे, नो रिलेशन असणार आहे का नाही. आणि जेव्हा नो रिलेशन असतो, आपल्याला माहीत आहे हा दोन्ही साईडनं नो रिलेशन असणार का नाही. आणि जेव्हा नो रिलेशन ट्रू होतो त्याच्यासोबत काय रिलेशन ट्रू होणार आहे, सम नॉट ट्रू होणार आहे. एवढं आहे लक्षात तुमचं. जेव्हा नो रिलेशन असतो तेव्हा दोन्ही साईडनं नो रिलेशन असतो, आणि जेव्हा नो रिलेशन ट्रू होल्ड्स करतो तेव्हा काय असणार आहे, आपलं सम नॉट पण असणार आहे. एवढं कळालं. आता मला सांगा, आउटर साईड पार्टसोबत नो रिलेशन आहे का नाही, आउटर साईड पार्टसोबत नो रिलेशन आहे, तर इनर साईड पार्टसोबत काय रिलेशन असणार आहे, नोज असणार आहे, बरोबर. मग डिस्काउंट टू कॉस्ट काय रिलेशन असणार आहे, नो. आणि जेव्हा नो रिलेशन असतो, सम नॉट पण त्याच्यासोबत काय असतो, ट्रू असतो. एवढं कळालं तुम्हाला. आता मला सांगा, सेल्स टू कॉस्ट काय रिलेशन असणार आहे, सांगा. सेल्सचा जो पार्ट डिस्काउंटमध्ये येतो, सेल्सचा जो पार्ट प्राईजमध्ये येतो, तो काय नसणार आहे, काय नसणार आहे, कॉस्ट नसणार आहे का नाही. मग सेल्स टू कॉस्ट रिलेशन बघितलं तर हे ह्यांचं काय रिलेशन असणार आहे, सम नॉट असणार आहे का नाही, सम नॉट. आणि आपल्याला माहीत आहे सम नॉट जो आहे वन साईड रिलेशन असतो, रिव्हर्स ऑर्डरमध्ये सम नॉट काय असतो, अननोन असतो का नाही. एवढं कळालं तुम्हाला. ह्याच्यात काही डाऊट आहे, मग आपण ह्याच्यावरती कन्क्लुजन बघू शकतो का नाही. फर्स्ट कन्क्लुजन काय बघा, सम कॉस्ट इज नॉट सेल. कॉस्ट टू सेल काय रिलेशन आहे, कॉस्ट टू सेल काय रिलेशन आहे, अननोन रिलेशन आहे. मग हे काय असणार, फॉल्स. नेक्स्ट बघा, नो डिस्काउंट इज कॉस्ट. डिस्काउंट टू कॉस्ट काय रिलेशन आहे, डिस्काउंट टू कॉस्ट काय रिलेशन आहे, नो आणि सम नॉट आहे का नाही. मग सेकंड काय करणार आहे, ट्रू. नेक्स्ट बघा, नो सेल इज कॉस्ट. सेल टू कॉस्ट काय रिलेशन आहे, सेल टू कॉस्ट काय रिलेशन आहे, सम नॉट आहे. आणि इथं काय सांगितलं आहे, नो म्हणून सांगितलं का नाही. मग हे काय असणार आहे, फॉल्स. ठीक आहे. तुम्हाला आयदर और कॉन्सेप्ट जो आहे थोड्या वेळानं सांगतो. आता जो आहे जेवढं आहे त्याच्यावर फोकस करा. मग इथं आन्सर काय येणार आहे, ओनली सेकंड फॉलोज. कळालं. हे क्वेश्चनमध्ये काही डाऊट आहे नाही. मग नेक्स्ट क्वेश्चन्स बघायचं. नो सेल इज कॉस्ट. आता बघा, सेल टू कॉस्ट काय रिलेशन आहे, नाही, सेल टू कॉस्ट काय रिलेशन आहे, सम नॉट रिलेशन आहे. मग मला सांगा, जेव्हा सम नॉट रिलेशन ट्रू होतो तेव्हा सम नॉटच रिलेशन असणार का नाही. मग इथं काय सांगितले, नो. सम नॉट आणि नो मध्ये काय फरक आहे, नो मीन्स 100% इज नॉट and some not means 1 to 99% is not. Whenever no holds true, by defaultly some not also holds true, but when some not is true, मग हे काय होणार आहे, नो फॉल्स होणार आहे. कळालं तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन बघायचं. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, सम ब्लॅक आर ग्रे. इथं काय सांगितलंय, सम ब्लॅक आर ग्रे. काही ब्लॅक काय ग्रे आहे. नेक्स्ट काय आहे बघा, ऑल ग्रे आर रेड. हा पूर्ण ग्रे काय आहे, रेड आहे. नेक्स्ट काय बघा, ऑल ओलिव्ह आर रेड. पूर्ण ओलिव्ह काय आहे, रेड. असंच काढू शकतो का नाही आपण डायग्राम. हे कळालं तुम्हाला, ऑल ओलिव्ह आर रेड. ह्याच्यात काही डाऊट आहे नाही. आता मला सांगा, आपण काय करू, पहिला रिलेशन्स बघू. इथं बघा, ब्लॅक टू ग्रे, ब्लॅक टू रेड, हे सम पार्ट आहे का नाही. यांचं रिलेशन काय असणार आहे, सम असणार आहे. ब्लॅक टू ग्रे, ब्लॅक टू रेड काय रिलेशन असणार आहे, सम असणार आहे. कळालं तुम्हाला. नेक्स्ट बघा, ग्रे टू रेड काय रिलेशन असणार आहे, ग्रे टू रेड काय रिलेशन असणार आहे, ग्रे टू रेड काय रिलेशन असणार आहे, ऑल असणार आहे का नाही. मग मला सांगा, जेव्हा ऑल रिलेशन ट्रू होतो त्याच्यासोबत काय रिलेशन ट्रू होणार हो, सम. आणि मला सांगा, रेड टू ग्रे, रेड टू ग्रे काय रिलेशन आहे, रेड टू ग्रे सम रिलेशन आहे का नाही. रेड टू ग्रे काय असणार आहे, सम असणार आहे. नेक्स्ट, ऑलिव्ह टू रेड काय रिलेशन आहे, ऑल. ऑलिव्ह टू रेड काय रिलेशन आहे, ऑल असणार आहे. आणि रिव्हर्स ऑर्डरमध्ये काय रिलेशन असणार आहे, सम असणार आहे. रिव्हर्स ऑर्डरमध्ये काय असणार आहे, सम असणार आहे. आता मला एक सांगा,
ऑलिव्ह टू ग्रेमध्ये काय रिलेशन आहे सांगा प्रतीक्षा मॅडम. हां, सम नॉट. ऑलिव्ह टू ग्रेमध्ये काय रिलेशन आहे? हे दोन्हीमध्ये जो आहे अननोन रिलेशन आहे. काय रिलेशन आहे? अननोन. कुठलं रिलेशन आहे? अननोन. लक्षात ठेवा, हे दोन्हीमध्ये काय रिलेशन आहे? अननोन रिलेशन आहे. आणि ऑलिव्ह टू ब्लॅक टू ऑलिव्ह काय रिलेशन आहे? अननोन आहे. ऑलिव्ह टू ब्लॅक टू ऑलिव्ह काय रिलेशन आहे? अननोन आहे. आता सम नॉटचं पॉईंटच येत नाही, कारण की हे रिलेशन बघा, सम जो आहे पॉझिटिव्ह रिलेशन आहे, ऑल पण पॉझिटिव्ह रिलेशन आहे, ऑल पण पॉझिटिव्ह रिलेशन आहे का नाही. मग नेगेटिव्ह कन्क्लुजन आपण ड्रॉ करूच शकत नाही. हे कळालं तुम्हाला. नेक्स्ट बघा, फर्स्ट क्वेश्चन काय आहे? ऑल रेड इज ओलिव्ह. रेड टू ओलिव्ह काय रिलेशन आहे? अननोन आहे का नाही. सॉरी, रेड टू ओलिव्ह काय रिलेशन आहे? सम आहे का नाही. सम. आणि इथं काय सांगितले? ऑल. मग हे काय असणार आहे? फॉल्स. नेक्स्ट, सम ब्लॅक आर रेड. ब्लॅक टू रेड काय रिलेशन आहे? इथं ब्लॅक टू रेड काय रिलेशन आहे? सम रिलेशन आहे का नाही. मग हे काय असणार आहे? ट्रू. नेक्स्ट बघा, ऑल रेड आर ग्रे. रेड टू ग्रे काय रिलेशन आहे? रेड टू ग्रे सम रिलेशन आहे का नाही. आणि इथं काय सांगितले? ऑल. मग हे काय असणार आहे? फॉल्स. हे कळालं तुम्हाला. ह्याच्यात काही डाऊट आहे प्रतीक? हां, विचारा. ऑल रेड इज ऑलिव्ह. आता बघा इथं काय आहे? ऑल ऑलिव्ह इज रेड आहे का नाही. है का नाही. ऑल ऑलिव्ह इज रेड आहे. मग मला सांगा, जेव्हा ऑल रिलेशन असतो, ऑलिव्ह टू रेड काय रिलेशन असतो रे? ऑल आणि सम असतो. बरोबर आहे का नाही. मग जेव्हा ऑल रिलेशन असतो रिव्हर्स, म्हणजे प्रेडिकेटिव्ह टू सब्जेक्ट काय रिलेशन असणार आहे? सम असणार आहे का नाही. प्रेडिकेटिव्ह टू सब्जेक्ट काय रिलेशन असणार आहे? सम रिलेशन असणार आहे. म्हणजे जिथून ऑल होतो तो रिव्हर्समध्ये काय रिलेशन असणार आहे? सम असणार आहे. आणि इथं बघा, ऑल रेड इज ऑलिव्ह. ऑल ऑलिव्ह इज रेड आहे का ऑल रेड इज ऑलिव्ह आहे? ऑल ऑलिव्ह इज रेड आहे ना. आणि इथं काय सांगितलं आहे? ऑल रेड इज ऑलिव्ह सांगितलं आहे. मग हे चुकलं का नाही. हां, मग ह्याचा आन्सर काय येणार? ओनली कन्क्लुजन टू फॉलोज. नेक्स्ट घ्यायचं क्वेश्चन. नेक्स्ट बघा, तुम्हाला लिहायला टाईम देतो नंतर. नेक्स्ट बघा, ऑल बुक्स आर लिव्स. ऑल बुक्स आर लिव्स. नेक्स्ट काय? सम लिव्स आर जंगल. जंगल. नो जंगल इज बॉक्स. जंगल काय नाही आहे? बॉक्स नाही आहे. एवढं कळालं तुम्हाला. मग मला सांगा, आता आपण रिलेशन बघू. बुक्स टू लिव्स काय रिलेशन असणार आहे? ऑल. व्हेरी गुड. ऑल रिलेशन असणार का नाही. आणि जेव्हा ऑल रिलेशन असतं तेव्हा काय असणार आहे? सम असणार आहे. लिव्स टू बुक काय रिलेशन असणार आहे? सम. बरोबर. नेक्स्ट बघा, लिव्स टू जंगल. जंगल टू लिव्स काय रिलेशन असणार आहे? सम असणार आहे का नाही. हे रिलेशन काय असणार आहे? सम असणार आहे. नेक्स्ट मला सांगा, बुक्स टू जंगल काय रिलेशन असणार आहे? अननोन. बुक्स टू जंगल काय रिलेशन असणार आहे? हे रिलेशन काय असणार आहे? अननोन. हे काय असणार आहे? अननोन. आणि अननोन किंवा डाऊटफुल. अननोन किंवा डाऊटफुल. नेक्स्ट मला सांगा, जंगल टू बॉक्स काय रिलेशन असणार आहे? नो रिलेशन असणार आहे का नाही. जेव्हा नो रिलेशन ट्रू होतं त्यासोबत काय ट्रू होणार आहे? सम नॉट पण. नो सोबत कुठलं रिलेशन ट्रू होतो? सम नॉट पण ट्रू होतो का नाही. मग मला सांगा, लिव्स टू बॉक्स काय रिलेशन असणार आहे? सम नॉट ना. जो लिव्हचं पार्ट जंगलमध्ये येतो, लिव्हचं सम पार्ट जंगलमध्ये येतो का नाही. मग तो पार्ट काय नाही होणार? बॉक्स नाही होणार. मग लिव्स टू बॉक्स काय रिलेशन असणार आहे? सम नॉट. लिव्स टू बॉक्स काय रिलेशन असणार आहे? सम नॉट. आणि बॉक्स टू बुक्स टू बॉक्स. बॉक्स टू बुक्स काय रिलेशन असणार आहे? अननोन असणार आहे का नाही. कारण की इथं जो आहे लिव्हचा जो पार्ट जंगलमध्ये येतो तेवढंच पार्ट काय नसणार आहे? बॉक्समध्ये असणार. बॉक्स नसणार आहे. मग बुक्सचा पार्ट जंगलमध्ये येतो का? नाही. मग हे काय असणार आहे? अननोन रिलेशन असणार आहे. कळालं तुम्हाला. आता आपण कन्क्लुजन बघू. फर्स्ट कन्क्लुजन बघा, सम जंगल आर बुक्स. जंगल टू बुक्स काय रिलेशन आहे? अननोन आहे का नाही. मग हे काय असणार आहे? फॉल्स. नेक्स्ट बघा, इफ नो बुक इज बॉक्स. आता जो आहे इफ जो आहे हे साईडला ठेवा. इफ अजून करा. आता इथं जो आहे इफ नाहीच. ठीक आहे. इफ नाहीच. नो बुक इज बॉक्स. बुक टू बॉक्स काय रिलेशन आहे?
अननोन आहे का नाही, मग हे पण काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. सम लिव्ज आर बॉक्सेस, सम लिव्ज ऑर बॉक्सेस, लिव्ज टू बॉक्स काय रिलेशन आहे, सम नॉट आहे का नाही, आणि इथं काय सांगतो, सम सांगतो का नाही, मग हे पण काय असणार आहे, फॉल्स. मग आपलं आन्सर काय येणार, फायनल आन्सर काय येणार, नन फॉलोज. फायनल आन्सर काय येणार आहे, नन फॉलोज. हे कळालं तुम्हाला, ह्याच्यात काय डाऊट आहे, डाऊट आहे ऋतिक? नेक्स्ट बघा, नेक्स्ट बघा, ऑल चिल्लीज आर गार्लिक. ऑल चिल्ली काय आहे, ऑल चिल्लीज आर garlic, garlic, some garlic or onions, some garlic or onion, all onions are potatoes, all onions are potatoes. आता बघा आपण रिलेशन्स बघू. काय राहिलं, नो पोटॅटो इज जिंजर, नो पोटॅटो इज जिंजर. नो पोटॅटो इज जिंजर. आता बघा इथं फर्स्ट आपण रिलेशन्स बघू. मला सांगा चिल्ली टू गार्लिक काय रिलेशन आहे, ऑल. व्हेरी गुड. जेव्हा ऑल रिलेशन ट्रू होतं तेव्हा काय असणार आहे, सम. नेक्स्ट मला सांगा गार्लिक टू चिल्ली काय रिलेशन असणार आहे, सम. आणि नेक्स्ट बघा इथं जो आहे हे सम रिलेशन असणार आहे, म्हणजे ऑनियन टू गार्लिक, पोटॅटो टू गार्लिक हे काय रिलेशन असणार आहे, सम रिलेशन असणार आहे का नाही, हे काय असणार आहे, सम असणार आहे. नेक्स्ट मला सांगा गार्लिक टू ऑनियन, गार्लिक टू पोटॅटो काय, सॉरी चिल्लीज टू ऑनियन, चिल्लीज टू पोटॅटो काय रिलेशन असणार आहे, अननोन रिलेशन असणार आहे का नाही, हे रिलेशन काय असणार आहे, अननोन असणार आहे. आणि हे अननोन जो आहे दोन्ही साईडने आहे, ठीक आहे, अननोन असणार आहे. नेक्स्ट मला सांगा ऑनियनचं किती पार्ट पोटॅटोमध्ये येते, ऑल ना, ऑल ना, ऑनियनचं किती पार्ट पोटॅटोमध्ये येते, ऑल ना. जेव्हा ऑल ट्रू होतं त्याच्यासोबत काय ट्रू होतो, सम पण ट्रू होतो का नाही, सम. नेक्स्ट मला सांगा पोटॅटो टू जिंजर काय रिलेशन आहे, नो रिलेशन आहे का नाही, नो. नो म्हणजेच काय, नो जेव्हा नो ट्रू होतं त्याच्यासोबत काय ट्रू होतो, सम नॉट. नो सोबत काय ट्रू होतो, सम नॉट ट्रू होतो. मग मला सांगा जेव्हा आउटर साईड पार्ट सोबत नो रिलेशन असेल तर इनर साईड पार्ट सोबत पण काय रिलेशन असणार आहे, नो रिलेशन असणार आहे का नाही. मग ऑनियन टू जिंजर, जिंजर टू ऑनियन काय रिलेशन असणार आहे, नो असणार आहे. ऑनियन टू जिंजर, जिंजर टू ऑनियन काय रिलेशन असणार आहे, नो रिलेशन असणार आहे. मग मला सांगा गार्लिक टू जिंजर काय रिलेशन असणार आहे, सम नॉट. व्हेरी गुड. गार्लिक टू जिंजर काय रिलेशन असणार आहे, सम नॉट. आणि हे सम नॉट जो आहे वन साइडच असणार आहे, रिव्हर्स ऑर्डरमध्ये काय असणार आहे, अननोन. कळालं तुम्हाला, सम नॉट जो आहे वन साइड असणार आहे, रिव्हर्समध्ये काय असणार आहे, अननोन. आता आपण क्वेश्चन्स बघू, कन्क्लुजन बघू. फर्स्ट बघा नो ऑनियन इज जिंजर, ऑनियन टू जिंजर काय रिलेशन आहे, ऑनियन टू जिंजर काय रिलेशन आहे, हां, सम. आउटर साइड पार्ट सोबत नो रिलेशन आहे, इनर साइड पार्ट पण काय रिलेशन असणार आहे, नो रिलेशन असणार आहे. मग ऑनियन टू जिंजर काय, नो, हे काय असणार आहे, ट्रू. सेकंड बघा सम गार्लिक आर पोटॅटोज, गार्लिक टू पोटॅटोमध्ये काय रिलेशन आहे, सम रिलेशन आहे का नाही, हे बघा गार्लिक टू पोटॅटोमध्ये काय रिलेशन आहे, सम. मग हे काय असणार, ट्रू. नेक्स्ट सम चिल्लीज आर पोटॅटोज, चिल्लीज टू पोटॅटो काय रिलेशन आहे, अननोन आहे. इथं सम चिल्लीज टू पोटॅटो होणार आहे का, नाही. मग हे काय असणार आहे, फॉल्स. मग फायनल आन्सर काय येणार आपलं, ओनली 1 and 2 फॉलोज. ऑप्शन नंबर सी. कळालं तुम्हाला. नेक्स्ट हां काय काय ऑप्शन दोन्ही सेम आहे का, बरं ठीक आहे, हे किंवा हे करा, काय तर टायपिंगमध्ये मिस्टेक झालं असेल. नेक्स्ट नेक्स्ट बघा सम कीज आर लॉक्स, सम कीज काय आहे, लॉक. नेक्स्ट सम लॉक्स आर नंबर्स, some locks are numbers. All numbers are letters. All numbers are letters. All letters are words. Next मला सांगा इथं नंबर टू वर्ड्स, नंबर टू लेटर काय रिलेशन असणार आहे, ऑल असणार आहे.
आणि जेव्हा ऑल ट्रू होतं त्याच्यासोबत सम ट्रू असणार आहे. मग रिव्हर्स ऑर्डरमध्ये काय रिलेशन असणार आहे? सम असणार आहे. ठीक आहे, सम असणार आहे. नेक्स्ट बघा, लॉग टू नंबर, लॉग टू नंबर, लॉग टू लेटर, लॉग टू वर्ड, हे रिलेशन काय असणार आहे? सम असणार आहे का नाही? यांचं काय रिलेशन असणार आहे? तर सम असणार आहे. नेक्स्ट, की टू लॉग काय रिलेशन असणार आहे? की टू लॉग पण काय रिलेशन असणार आहे? सम असणार आहे. नेक्स्ट मला सांगा, की टू नंबर, की टू लेटर, की टू वर्ड किंवा नंबर टू की, लेटर टू की, वर्ड टू की काय रिलेशन असणार आहे? सम नॉट. इथं कुठेतरी सम नॉट दिसते का? नेगेटिव्ह स्टेटमेंट दिसते का? काय असणार आहे? की टू नंबर, की टू लेटर, की टू वर्ड किंवा नंबर टू की, लेटर टू की, वर्ड टू की काय रिलेशन असणार आहे? अननोन. काय रिलेशन असणार आहे? अननोन. हे रिलेशन काय असणार आहे? अननोन असणार आहे. आणि हे अननोन जो आहे दोन्ही साईडनं आहे. दोन्ही साईडनं आहे का नाही? कळालं तुम्हाला? आता कळालं का नाही? हां, नेक्स्ट बघा, फर्स्ट कन्क्लुजन बघा काय? सम लॉग्स आर लेटर. लॉग टू लेटर काय रिलेशन आहे? लॉग टू लेटर काय रिलेशन आहे? सम रिलेशन आहे का नाही? मग हे काय असणार आहे? ट्रू. नेक्स्ट सेकंड बघा, सम वर्ड्स आर नंबर्स. वर्ड्स टू नंबर काय रिलेशन आहे? सम. मग हे काय असणार आहे? ट्रू. नेक्स्ट बघा, ऑल नंबर्स आर वर्ड्स. नंबर टू वर्ड्स काय रिलेशन आहे? ऑल आणि सम ना. मग हे पण काय असणार आहे? ट्रू. मग आपलं आन्सर काय येणार? ऑल फॉलो येणार का नाही? ऑल फॉलो ऑप्शन नंबर ई. नेक्स्ट, हे कळालं ना? नेक्स्ट बघा, ऑल विंडोज आर डोर्स. हां, सॉरी, सम विंडोज आर डोर. Some window are door. All door are walls. No walls is roof. हेच ना? आता बघा, मला आणखी एक आहे का? All roofs are shelters. ऑल रूफ्स आर शेल्टर. आता रिलेशन तुम्ही सांगणार, मी फक्त विचारतो. ठीक आहे, मला सांगा, विंडोज टू डोर, डोर्स टू वॉल्स काय रिलेशन असणार आहे? सम रिलेशन असणार आहे. करेक्ट, हेच ना? यांचं रिलेशन काय असणार आहे? सम. हां, नेक्स्ट मला सांगा, डोर टू वॉल्स काय रिलेशन असणार आहे? ऑल अँड सम. व्हेरी गुड. नेक्स्ट मला सांगा, वॉल्स टू डोर काय रिलेशन असणार आहे? वॉल्स टू डोर काय रिलेशन असणार आहे? सम. रिव्हर्समध्ये काय असणार आहे? सम. हे कळालं तुम्हाला? ह्याच्यात काय डाऊट आहे? नाही. नेक्स्ट मला सांगा, रूफ टू शेल्टर काय रिलेशन आहे? ऑल. जेव्हा ऑल ट्रू होतं त्यासोबत काय ट्रू होणार आहे? सम. रिव्हर्समध्ये काय असणार आहे? सम. व्हेरी गुड. नेक्स्ट मला सांगा आता, वॉल टू रूफ. वॉल टू रूफ काय रिलेशन आहे? वॉल टू रूफ काय रिलेशन आहे? नो रिलेशन आहे. वॉल टू रूफ म्हणजे हे साईड ना आउटर साईड पार्ट सोबत नो रिलेशन आहे का नाही? मग इनर साईड पार्ट सोबत पण काय रिलेशन असणार आहे? नो रिलेशन असणार आहे का नाही? मग डोर टू रूफ, डोर टू रूफ, वॉल टू रूफ, वॉल टू रूफ हे दोन्ही साईडनं रिलेशन काय असणार आहे? नो असणार आहे. आणि जेव्हा नो रिलेशन ट्रू होतं त्याच्यासोबत काय ट्रू होणार आहे? सम नॉट पण. आता मला सांगा, नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमच्यासाठी, शेल्टर टू वॉल्स. शेल्टर टू वॉल्स काय रिलेशन असणार आहे? सम नॉट. व्हेरी गुड. शेल्टर टू वॉल काय रिलेशन असणार आहे? सम नॉट असणार आहे. सम नॉट, कारण की इथं इनर साईड पार्ट सोबत रिलेशन काय आहे? नो आहे. मग मला सांगा, वॉल टू शेल्टर काय रिलेशन असणार आहे? अननोन ना. जेव्हा सम नॉट रिलेशन एस्टॅब्लिश होतं तो एकी साईड नसणार आहे का नाही? मग हे रिव्हर्समध्ये काय असणार आहे? अननोन. कळालं का? अननोन. हे कळालं तुम्हाला? ह्याच्यात काही डाऊट आहे? नाही. आता आपण हे बघू शकतो का नाही? कन्क्लुजन बघा. फर्स्ट कन्क्लुजन काय? सम विंडोज आर वॉल्स. सम विंडोज आर वॉल्स. विंडोज आणि वॉलमध्ये काय रिलेशन आहे? सम आहे. मग हे काय असणार आहे? ट्रू. नेक्स्ट, नो वॉल्स इज शेल्टर. वॉल टू शेल्टर काय रिलेशन आहे? वॉल टू शेल्टर अननोन रिलेशन आहे. मग हे काय असणार आहे? फॉल्स. नेक्स्ट बघा, नो डोर इज शेल्टर. डोर टू शेल्टर काय रिलेशन आहे? अननोन रिलेशन असणार का नाही? वॉल सोबत अननोन तर डोर सोबत पण अननोन असणार आहे. मग हे काय असणार आहे? फॉल्स. मग फायनल आन्सर काय येणार आपलं? ओनली वन फॉलोज. ऑप्शन नंबर डी. कळालं का तुम्हाला? विंडोज ते
रूफ. आता बघा विंडोज ते रूफ, विंडोचा जो पार्ट डोअरमध्ये येतो, विंडोचा जो पार्ट वॉल्समध्ये येतो तो रूफ नसणार आहे का नाही. मग विंडोचं किती पार्ट डोअर आणि वॉलमध्ये येतो? सम. म्हणजे विंडोज टू रूफ काय रिलेशन असणार आहे? सम नॉट. विंडोज टू रूफ काय रिलेशन असणार आहे? सम नॉट. आणि रूफ टू विंडोज, शेल्टर टू विंडोज काय रिलेशन असणार आहे? अननोन. कळालं तुम्हाला? काय काय? विंडोज टू शेल्टर अननोन रिलेशन असणार आहे, कारण की इथं जो आहे आउटर साईड पार्ट सोबत रिलेशन नाही, इनर साईड पार्ट सोबत आहे म्हणून. कळालं? नेक्स्ट अजून काय डाऊट आहे? ठीक आहे. नेक्स्ट बघा, ऑल बॉटल्स आर जार्स. All bottles are jars. Some jars are pots. Pots. All pots are taps. All pots are taps. No tap is tank. आता मला सांगा रिलेशन्स. बॉटल टू जार काय रिलेशन आहे? ऑल. जेव्हा ऑल ट्रू होतो सम पण ट्रू होतो. नेक्स्ट जार टू बॉटल काय रिलेशन आहे? सम. नेक्स्ट मला सांगा जार टू पॉट, जार टू टॅप काय रिलेशन आहे? सम. जार टू पॉट, जार टू टॅप काय रिलेशन आहे? सम आहे. आणि बॉटल टू पॉट्स, बॉटल टू टॅप काय रिलेशन आहे? अननोन आहे का नाही? हे रिलेशन काय आहे? अननोन रिलेशन आहे. अननोन. नेक्स्ट बघा पॉट टू टॅप काय रिलेशन आहे? ऑल. ऑल. जेव्हा ऑल ट्रू होतं त्यासोबत काय ट्रू होणार आहे? सम. टॅप टू पॉट काय रिलेशन आहे? सम. नेक्स्ट बघा टॅप टू टँक काय रिलेशन आहे? नो रिलेशन आहे का नाही? नो रिलेशन जेव्हा असतो तो दोन्ही साईडनं असतो का नाही, आणि जेव्हा नो ट्रू होतो तेव्हा काय असणार आहे? सम नॉट पण ट्रू असणार आहे. मग मला सांगा आउटर साईड पार्ट सोबत नो रिलेशन आहे का नाही? मग पॉट टू टँक काय रिलेशन असणार आहे? नो रिलेशन असणार आहे का नाही? पॉट टू टँक पण काय रिलेशन असणार आहे? नो रिलेशन असणार आहे. आता बघा प्रश्न काय, जार टू टँक काय रिलेशन असणार आहे? सम नॉट. व्हेरी गुड. जार टू टँक काय रिलेशन असणार आहे? सम नॉट. हे काय रिलेशन असणार आहे? सम नॉट. आणि बॉटल टू टँक काय रिलेशन असणार आहे? अननोन. बॉटल टू टँक काय रिलेशन असणार आहे? अननोन. कळालं? आता फर्स्ट कन्क्लुजन बघा काय आपलं, नो पॉट इज टँक. पॉट टू टँक काय रिलेशन आहे? नो. मग हे काय असणार आहे? ट्रू. सम जार आर टँक. जार टू टँक काय रिलेशन आहे? जार टू टँक काय रिलेशन आहे? जार टू सम नॉट आहे का नाही? आणि इथं काय सांगते? सम. मग हे काय असणार आहे? फॉल्स. नेक्स्ट बघा सम बॉटल्स आर पॉट्स. बॉटल टू पॉट काय रिलेशन आहे? अननोन आहे का नाही? बॉटल टू पॉट काय रिलेशन आहे? अननोन. मग हे काय असणार आहे? फॉल्स. मग आन्सर काय येणार आपलं? ओनली वन फॉलोज. इथं ऑप्शनमध्ये ओनली वन फॉलोज आहे का? मग काय असणार आहे? नन ऑफ दीज. नन ऑफ दीज काय असणार आहे? नन ऑफ दीज. कळालं तुम्हाला? ह्याच्यात काही डाऊट आहे? नेक्स्ट क्वेश्चन बघायचं. नेक्स्ट बघा सम फिश आर क्रोकोडाइल्स. हो सॉरी, some fish are crocodiles. Some crocodiles are snakes. Some crocodiles are snakes. No snake is tortoise. Next, all tortoises are frogs. बघा फर्स्ट आपण रिलेशन्स बघायचं. फिश टू क्रोकोडाईल काय रिलेशन आहे? सम. नेक्स्ट क्रोकोडाईल टू स्नेक काय रिलेशन आहे? सम. नेक्स्ट जो सम पार्ट ऑफ क्रोकोडाईलमध्ये येतो, जो क्रोकोडाईलचा सम पार्ट जो स्नेकमध्ये येतो तो टॉर्टाईज नाही होणार आहे, कारण की हे दोघांचं रिलेशन स्नेक आणि टॉर्टाईजचं काय रिलेशन असणार आहे? नो रिलेशन असणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे जेव्हा नो रिलेशन असतो तेव्हा सम नॉट पण ट्रू होतो. नेक्स्ट बघा टॉर्टाईज टू फ्रॉग काय रिलेशन आहे? ऑल. आणि जेव्हा ऑल ट्रू होतं त्यासोबत
सम असणार आहे आणि रिव्हर्स ऑर्डरमध्ये काय रिलेशन असणार आहे सम. कळालं? रिव्हर्स ऑर्डरमध्ये काय रिलेशन असणार आहे सम. आता मला सांगा ऋतिक सांग फ्रॉग टू स्नेक काय रिलेशन असणार आहे? नो अननोन. नो का अननोन? सम नॉट. का सम नॉट? टॉर्टाइज टू स्नेक नो रिलेशन आहे. इनर साइड पार्ट सोबत नो रिलेशन असेल तर आउटर साइड काय असणार आहे सम नॉट. हे काय असणार आहे सम नॉट. कळालं का? नेक्स्ट मला सांगा क्रोकोडाईल टू टॉर्टाइज काय रिलेशन असणार आहे? सम नॉट ना. क्रोकोडाईलचा जो पार्ट स्नेक मध्ये येतो तो टॉर्टाइज नाही होणार. सम नॉट. क्रोकोडाईल टू फ्रॉग अननोन. फिश टू स्नेक अननोन. फिश टू टॉर्टाइज अननोन. फिश टू फ्रॉग अननोन. कळालं तुम्हाला? आता बघा कन्क्लुजन काय? नो स्नेक इज फ्रॉग. स्नेक टू फ्रॉग काय रिलेशन आहे? स्नेक टू फ्रॉग अननोन रिलेशन आहे. फ्रॉग टू स्नेक सम नॉट रिलेशन आहे. मग हे काय असणार आहे फॉल्स. नेक्स्ट सम स्नेक्स आर फिश. स्नेक्स टू फिश काय रिलेशन आहे? अननोन आहे का नाही? मग हे पण काय असणार आहे फॉल्स. सम फिश आर फ्रॉग. फ्रॉग आणि फिश मध्ये काय रिलेशन आहे? अननोन आहे का नाही? मग हे पण काय असणार आहे फॉल्स. मग आपला आन्सर काय येणार आहे नन फॉलोज. ऑप्शन नंबर पडते ना. ठीक आहे. बघा आता आपल्याला काय करायचं? आतापर्यंत आपण कुठलं कॉन्सेप्ट बघितलं होतं? डेफिनेट कॉन्सेप्ट. डेफिनेट. आता काय असणार आहे पॉसिबिलिटी असणार आहे. पॉसिबिलिटी म्हणजे काय हो? पॉसिबिलिटी म्हणजे काय कोणी सांगू शकता? पॉसिबिलिटी म्हणजे काय नक्की काय असतो? पॉसिबिलिटी म्हणजे माहित नाही. सांगा पॉसिबिलिटी मध्ये काय? हां पार्थ पॉसिबिलिटी म्हणजे काय? आपण शुअर नसेल तो पॉसिबिलिटी असणार आहे. पॉसिबिलिटी म्हणजे गेस नाव. पॉसिबिलिटी म्हणजेच काय गेस. आता तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. समजा हे एक्स एक पर्सन आहे. ठीक आहे. एक्स एक पर्सन आहे. मला सांगा हे पर्सन तुम्हाला माहीत असतो. हां हे तुमच्यासाठी काय नोन आहे. प्रतीक्षा मॅडमसाठी हे कोण आहे नोन आहे. आणि पार्थसाठी एक आहे अननोन आहे. हां अननोन आहे. कोणासाठी? पार्थसाठी. ठीक आहे. पण ह्याला जो आहे तुम्ही बघितलेलं असतं कधीतरी. ठीक आहे. कधीतरी बघितलं असतं पण एक्झॅक्टली माहीत नसतं तुम्हाला. मग मला सांगा हे जो नॉन आहे पर्सन. नॉन म्हणजेच काय हो? डेफिनाईट ना. नॉन म्हणजेच काय डेफिनाईट. डेफिनाईट म्हणजे तुम्हाला माहीत आहेच. आणि अननोन म्हणजे काय डाऊटफुल ना. आहे का नाही? आपण हेच बघितलं होतं का नाही? अननोन जो आहे डाऊटफुल असणार आहे. मग आता मला सांगा हे पर्सनला बघितलं हे एक्स पर्सनला बघितलं तुम्ही गेस करणार का हे पर्सन कोण आहे? असं गेस करणार का? नाही ना गेस करणार. का नाही गेस करणार? ऑलरेडी यू नोन. मतलब हे रिलेशन काय आहे तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे. मग मला सांगा आता पार्थ आहे हे डायरेक्ट डेफिनेट सांगणार का हे पर्सन कोण आहे? नाही ना. मग काय करणार तुम्ही? गेसच करणार का नाही? आणि पॉसिबिलिटी म्हणजेच इथं सिलॉगमध्ये दोन कन्सेप्ट येतो. एक काय असणार आहे पॉसिबिलिटी कन्सेप्ट असणार आहे. एक काय असणार आहे डेफिनेट कन्सेप्ट असणार आहे. आपण आत्तापर्यंत कुठलं कन्सेप्ट बघितलं होतं? डेफिनेट कन्सेप्ट बघितलं होतं. आता काय बघणार आहे आपण? पॉसिबिलिटी बघणार आहे. पॉसिबिलिटी म्हणजे कसं असतं बघा. पॉसिबिलिटीला डिनोट करायसाठीच काही कीवर्ड असते जसं की कॅन, could, may, might, possibility, if. हे कीवर्ड जो आहे काय डिनोट करतो? पॉसिबिलिटी डिनोट करतो. म्हणजे आता तुमचा कन्क्लुजनमध्ये सपोज कॅन बी, कुड बी, मे बी, माइट बी, पॉसिबिलिटी, इफ म्हणून मेन्शन केलं तर ते काय असणार आहे तुमचं पॉसिबिलिटी म्हणून कन्सिडर करायचं. हा कीवर्ड आला तर तुम्हाला डेफिनाईट म्हणून कन्सिडर करायचं नाही. आता आपण एक्झाम्पल्स बघू म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. बघा एक स्टेटमेंट आहे. एक स्टेटमेंट आहे ऑल
ऑल रिझनिंग इज लॉजिक. ऑल रिझनिंग इज लॉजिक म्हणजे मी प्रत्येक ऑल, सम नॉट आणि नोचं एक्झाम्पल घेऊन क्लिअर करतो पहिला बेसिक कन्सेप्ट. त्याच्यानंतर आपण काय करू, मिक्स क्वेश्चन्स घेऊ. मग मला सांगा ह्याचं जो आहे नेक्स्ट कन्क्लुजन काय असणार आहे. कन्क्लुजन फर्स्ट असणार आहे सम लॉजिक is not reasoning. Some logic is not reasoning, is possibility. Next, all logic can be reasoning. All logic can be reasoning. Next आहे no reasoning is logic, is possibility. Next, all reasoning can be all reasoning can be logic. लक्षात ठेवायचं पॉसिबिलिटी हा कधी यूज होणार आहे, डाऊटफुल केसमध्येच यूज होणार आहे. आलं लक्षात. फर्स्ट आता आपण काय करू, हे डायग्राम काढू, त्याच्यानंतर बघू की पॉसिबिलिटी एक्झॅक्टली काय आहे. बघा ऑल रिझनिंग इज अ लॉजिक, ह्याचं डायग्राम कसं काढणार. असंच नाव ऑल रिझनिंग इज लॉजिक असंच काढणार का नाही. मग मला सांगा आता रिझनिंग टू लॉजिक काय रिलेशन आहे, काय रिलेशन आहे रिझनिंग टू लॉजिक. ऑल रिलेशन आहे का नाही. आणि जो ऑल होतो तेव्हा काय रिलेशन ट्रू होणार, सम. आणि नेक्स्ट बघा लॉजिक टू रिझनिंग काय रिलेशन आहे, सम आहे. लॉजिकचं किती पार्ट डाऊटफुल आहे, हे लॉजिकचं पार्ट काय आहे, अननोन आहे का नाही. हे पार्ट आहे अननोन विथ रिस्पेक्ट टू रिझनिंग ना, अननोन पार्ट आहे, अननोन किंवा ह्याला काय म्हणतो आपण डाऊटफुल पार्ट, डाऊटफुल. ठीक आहे. आता बघा फर्स्ट कन्क्लुजन काय आहे, लक्ष द्या. फर्स्ट कन्क्लुजन काय आहे, सम लॉजिक इज नॉट रिझनिंग इज अ पॉसिबिलिटी. इथं काय आहे, पॉसिबिलिटी म्हणून मेन्शन केलं का नाही. आता मला एक सांगा, हे जो लॉजिकचा जो डाऊटफुल पार्ट असतो का नाही, लॉजिकचा जो डाऊटफुल पार्ट आहे तो रिझनिंग होऊ पण शकतो नाही पण शकतो का नाही, आहे का नाही. मग मला सांगा आता बघा हे रिझनिंग आहे आणि हे काय लॉजिक. ठीक आहे. लॉजिकचं किती पार्ट डाऊटफुल आहे, लॉजिकचं किती पार्ट डाऊटफुल आहे, सम पार्ट आहे का नाही. मग हे जो डाऊटफुल पार्ट आहे ते रिझनिंग होऊ शकतो. सपोज लॉजिकचं जे हे जो डाऊटफुल पार्ट आहे ते रिझनिंग झालं तर काय होणार, ऑल लॉजिक इज रिझनिंग होणार. समजते तुम्हाला. लॉजिकचं जो आहे हे डाऊटफुल पार्ट आहे, होऊ पण शकतो, काय होऊ शकतो, रिझनिंग होऊ शकतो का नाही. मग लॉजिकचं जो आहे एवढं पार्ट काय हे डाऊटफुल आहे का नाही. मग हे रिझनिंग झालं तर काय होणार आहे, ऑल लॉजिक कॅन बी रिझनिंग होणार आहे का नाही. म्हणजे ऑल लॉजिक कॅन बी रिझनिंग होणार आहे. आणि हे पार्ट नाहीच झालं तर सम लॉजिक इज नॉट रिझनिंग होणार की नाही. हे पार्ट नाही झालं तर काय होणार आहे, सम लॉजिक इज नॉट रिझनिंग होणार आहे, कारण की हे पार्ट काय डाऊटफुल पार्ट आहे. तर फर्स्ट रूल लिहून घ्या. फर्स्ट रूल काय असणार आहे,
possibilities works in doubtful case only. पॉसिबिलिटी कधी काम करतो? पॉसिबिलिटी वर्क्स इन डाउटफुल केस ओनली. फर्स्ट रूल काय होतो आपलं? पॉसिबिलिटी कधी वर्क करतो? ओनली डाउटफुल केसमध्ये. डेफिनेट केसमध्ये पॉसिबिलिटी वर्क करेल का? नाही. फर्स्ट रूल काय आहे? पॉसिबिलिटी विल वर्क्स इन डाउटफुल केस ओनली. इथं बघा सम लॉजिक इज नॉट रिझनिंग आहे, म्हणजे ह्याचं पॉसिबिलिटीचं हे डायग्राम मी कसं काढू शकतो? बघा सम लॉजिक इज नॉट रिझनिंग. फर्स्ट काय असणार आहे? ऑल रिझनिंग इज लॉजिक असणार आहे आणि सम लॉजिक इज नॉट रिझनिंग. सम लॉजिक इज नॉट रिझनिंग असं डायग्राम काढू शकतो का नाही? मग मला सांगा हे डायग्राम काढताना हे रिलेशनला काही इफेक्ट होतो का? ऑल रिझनिंग इज लॉजिक ऑलरेडी आहे का नाही? म्हणजे ओरिजिनल रिलेशन हेच होतं ना आपलं. मग मला सांगा ऑल रिझनिंग इज लॉजिकला काही इफेक्ट होतो का? ऑल रिझनिंग इज लॉजिक आहेच का नाही? ऑलरेडी रिलेशन आहे का नाही? मग रूल नंबर 2 काय? रूल नंबर 2 लक्षात ठेवा. वाईल सॉल्विंग पॉसिबिलिटी, वाईल solving possibility original relation should not be changed. कळालं तुम्हाला? आता बघा जेव्हा आपण पॉसिबिलिटी सॉल्व करतो तेव्हा काय नाही झालं पाहिजे? ओरिजिनल रिलेशन शुड नॉट बी चेंज्ड. म्हणजे मला सांगा किती रूल झालं आपल्याला पॉसिबिलिटीमध्ये? फर्स्ट रूल काय? पॉसिबिलिटी कधी काम करतो? पॉसिबिलिटी वर्क्स इन ओनली डाउटफुल केस. पॉसिबिलिटी कधी काम करतो? ओनली डाउटफुल केसमध्ये करतो. नेक्स्ट पॉसिबिलिटीचं डायग्राम हे करताना डायग्राम काढताना काय नाही झालं पाहिजे? ओरिजिनल रिलेशन जो आहे त्याच्यावर इम्पॅक्ट नाही झालं पाहिजे. ओरिजिनल रिलेशन काय आपलं? ओरिजिनल रिलेशन काय? ऑल रिझनिंग इज लॉजिक आहे का नाही? मग मी हे पॉसिबिलिटीचं डायग्राम काढलं. ऑल रिझनिंग टू लॉजिक काय रिलेशन आहे इथं? ऑल आहेच का नाही? ते इफेक्ट झाले का? नाही. मग बघा परत एकदा सांगतो तुम्हाला. लॉजिक टू रिझनिंग काय रिलेशन आहे? अननोन. हा सम आहे आणि सम पार्ट अननोन आहे. जो अननोन पार्ट आहे ते लॉजिकचा अननोन पार्ट रिझनिंगमध्ये येऊ शकतो. मग अननोन पार्ट लॉजिकचं रिझनिंगमध्ये आलं तर काय पॉसिबिलिटी ट्रू होणार? ऑल ट्रू होणार का नाही? ऑल ट्रू होणार का नाही? मग आणि लॉजिकचा जो सम पार्ट आहे ते रिझनिंगमध्ये नाही पण येऊ शकत. सपोज नाही आलं तर ते काय असणार आहे? सम नॉट असणार आहे का नाही? आणि फर्स्ट कन्क्लुजन काय आहे? सम लॉजिक इज नॉट रिझनिंग इज अ पॉसिबिलिटी. हे काय होणार? ट्रू होणार का नाही? हे काय होणार? ट्रू होणार. कळालं तुम्हाला? नेक्स्ट बघा ऑल लॉजिक कॅन बी रिझनिंग. आता मला सांगा हे लॉजिकचा जो सम पार्ट आहे ते रिझनिंग होऊ पण शकतो नाही पण होणार. होऊ पण शकतो नाही पण होणार. मग सम पार्ट नाही झालं तर सम नॉट होणार आणि ऑलरेडी सम पार्ट लॉजिकचं रिझनिंगमध्ये आहे. उरलेलं लॉजिकचं सम पार्ट रिझनिंगमध्ये गेलं तर ऑल होणार का नाही? आणि हे पॉसिबिलिटी विचारते का नाही? मग हे सेकंड पण काय असणार आहे? ट्रू होणार आहे. नेक्स्ट बघा नो रिझनिंग इज लॉजिक इज अ पॉसिबिलिटी. ह्यानी काय पॉसिबिलिटी विचारले? रिझनिंग आणि लॉजिकमध्ये नो म्हणून विचारले का नाही? नो म्हणून विचारले का नाही? सपोज हे डायग्राम काय करणार? रिझनिंग टू लॉजिक काही डाऊटफुल पार्ट आहे का? रिझनिंग टू लॉजिक काही डाऊटफुल पार्ट आहे का? नाहीच ना. काय ऑल आणि सम रिलेशन आहे. ऑलरेडी ऑल पार्ट आलेलंच आहे. मग डाऊटफुल रिलेशन राहतो का? रिझनिंग टू लॉजिक डाऊटफुल पार्ट राहतो का? नाही ना. बघा लॉजिकचं सम पार्ट डाऊटफुल होतो विथ रिस्पेक्ट टू रिझनिंगचं पार्ट डाऊटफुल आहे का विथ रिस्पेक्ट टू लॉजिक? नाहीच ना. नाही. मग हे पॉसिबिलिटी नाही काम करणार. नेक्स्ट पॉसिबिलिटी नाही, हे फॉल्स होणार. ऑल रिझनिंग कॅन बी लॉजिक. ऑल रिझनिंग कॅन बी लॉजिक. ऑलरेडी रिझनिंग टू लॉजिक काय रिलेशन आहे? ऑल आहे आणि तेच रिलेशन काय विचारले? पॉसिबिलिटीमध्ये विचारले. तर मग हे काय असणार आहे? फॉल्स. मग अजून एक रूल लिहून घ्या. इफ डेफिनाइट रिलेशन asked in possibility
asked in possibility it always false. किंवा ह्याला सांगू शकतो रिस्टेटमेंट आहे का नाही, ऑल रिझनिंग इज लॉजिक आहे का नाही, तेच ऑल रिझनिंग कॅन बी लॉजिक म्हणून विचारलं का नाही. रिस्टेटमेंट ऑलवेज फॉल्स इन पॉसिबिलिटी. रिस्टेटमेंट ऑलवेज फॉल्स इन पॉसिबिलिटी. कळालं तुम्हाला. आता बघा पॉसिबिलिटी कधी काम करतो मला सांगा. 1 मिनिट रिवाइज करू क्विक, नंतर लिहून घ्या. पॉसिबिलिटी कधी काम करतो. पॉसिबिलिटी वर्क्स इन ओनली अननोन और डाउटफुल केस. ठीक आहे. मग मला सांगा रिझनिंग टू लॉजिक काही डाउटफुल केस आहे का. रिझनिंग टू लॉजिक काही डाउटफुल केस आहे का. नाही ना. मग रिझनिंग टू लॉजिक काही पॉसिबिलिटी काम करणार आहे का. नाही. लॉजिक टू रिझनिंग किती डाउटफुल पार्ट आहे. सम पार्ट आहे का नाही. मग मला सांगा हे जो सम पार्ट लॉजिकचा आहे रिझनिंग होऊ पण शकतो. सम पार्ट ऑफ लॉजिक रिझनिंगचं झालं तर काय पॉसिबिलिटी होणार. ऑल ट्रू होणार. नेक्स्ट हे सम पार्ट ऑफ लॉजिक जो आहे हे रिझनिंग नाही पण होणार. सपोज नाही झालं तर काय असणार आहे. सम नॉट असणार आहे. एवढं कळालं तुम्हाला. फर्स्ट रूल काय आहे पॉसिबिलिटी बघताना. पॉसिबिलिटी वर्क्स इन डाउटफुल केस ओनली. पॉसिबिलिटी कधी काम करतो. ओनली डाउटफुल केसमध्ये. सेकंड रूल काय आहे. वाईल सॉल्विंग पॉसिबिलिटी ओरिजिनल रिलेशन शुड नॉट बी चेंज्ड. म्हणजे तुम्ही पॉसिबिलिटीचं डायग्राम काढताना ओरिजिनल रिलेशन कॅरी केलंच पाहिजे. पॉसिबिलिटी डायग्राम काढताना ओरिजिनल रिलेशनवर काय इम्पॅक्ट नाही झालं पाहिजे. जसं की बघा नो रिझनिंग इज लॉजिक. पॉसिबिलिटी विचारते नो रिझनिंग इज लॉजिक. आपण ह्याचं डायग्राम असंच काढलं असतं का नाही. पॉसिबिलिटी डायग्राम आहे का नाही. आणि मला सांगा ओरिजिनल रिलेशन काय. ऑल रिझनिंग इज लॉजिक. ऑल रिझनिंग इज लॉजिक इथं कॅरी होतो का. नाही ना. ओरिजिनल डायग्रामला इफेक्ट होतो का नाही. ओरिजिनल रिलेशनला इफेक्ट होतो का नाही. मग असं नाही झालं पाहिजे. कळालं. ओरिजिनल रिलेशन ते इफेक्ट होत असेल तर ते पॉसिबिलिटी काम नाही करणार. कारण की रिझनिंग टू लॉजिक जो आहे इथं काही डाऊटफुल पार्ट राहतच नाही. नेक्स्ट थर्ड रूल काय. इफ डेफिनेट रिलेशन आस्क्ड इन पॉसिबिलिटी. म्हणजे आपल्याला माहित आहे लॉजिक टू रिझनिंग काय रिलेशन आहे. सम आहे. मग सम लॉजिक इज रिलेशन इज सम लॉजिक इज रिझनिंग इज अ पॉसिबिलिटी म्हणून विचारलं तर ते काय असणार आहे. फॉल्स असणार आहे. का फॉल्स माहित आहे का. जो रिलेशन आपल्याला ऑलरेडी नॉन आहे तर तुम्ही गेस करणार आहे का. हां गेस करणार आहे का. नाही ना. आणि नेक्स्ट काय आपण गेस कधी करतो जेव्हा डाऊटफुल असतो तेव्हाच. जेव्हा डाऊटफुल असतो तेव्हाच. आणि थर्ड रूल काय. इफ डेफिनेट रिलेशन आस्क इन पॉसिबिलिटी. म्हणजे जो आहे रिलेशन तुम्हाला माहीत आहे तेच रिलेशन तुम्हाला पॉसिबिलिटीमध्ये विचारलं तर. एक्स पर्सन हा तुम्हाला माहीत आहे. मग तुम्हाला कोणी सांगितलं गेस कर हे पर्सन कोण आहे तर तो फॉल्सच होणार ना. कारण की यू ऑलरेडी नोन द रिलेशन. पॉसिबिलिटी वर्क्स इन ओनली अननोन रिलेशन्स ऑर डाऊटफुल रिलेशन्स. कळालं तुम्हाला हे. मग मला सांगा जेव्हा ऑल येतो लक्षात ठेवा जेव्हा ऑल रिलेशन येतो का नाही रिझनिंग टू लॉजिक म्हणजे सब्जेक्ट टू प्रेडिकेटिव्ह. फर्स्ट एलिमेंट जो येतो त्याला काय म्हणतो आपण सब्जेक्ट म्हणतो. ह्याला काय म्हणतो प्रेडिकेटिव्ह किंवा ऑब्जेक्ट म्हणतो. मग कुठलं पॉसिबिलिटी ट्रू होणार आहे. नो पॉसिबिलिटी विल वर्क आहे का नाही. रिझनिंग टू लॉजिक इथं काही पॉसिबिलिटी काम करणार आहे का नाही. लॉजिक टू रिझनिंग पॉसिबिलिटी काम करणार आहे. कुठलं ऑल आणि सम नॉट. लक्षात ठेवा जेव्हा ऑल रिलेशन असतो सब्जेक्ट टू प्रेडिकेटिव्ह कुठलाही पॉसिबिलिटी वर्क नाही करणार. आणि प्रेडिकेटिव्ह टू सब्जेक्ट दोनच पॉसिबिलिटी काम करणार. ते कुठलं असणार आहे. ऑल अँड सम नॉट. ऑल अँड सम नॉट. आता लिहून घ्या. स्टेटमेंट काय हो. सम रिझनिंग इज लॉजिक. आपण डायग्राम कसं काढतो. सम रिझनिंग हे काय आहे लॉजिक. बरोबर असंच काढतो का नाही. आता बघा आपल्याला काय करायचं इथं कन्क्लुजन बघायचं का नाही. फर्स्ट काय करू आपण रिलेशन्स बघू. मला सांगा लॉजिक टू रिझनिंग काय रिलेशन आहे. सम आहे. लॉजिक टू रिझनिंग दोन्ही साईडनं सम रिलेशन आहे का नाही. मग मला सांगा रिझनिंगचं किती पार्ट डाऊटफुल आहे विथ रिस्पेक्ट टू लॉजिक आणि लॉजिकचं किती पार्ट डाऊटफुल आहे विथ रिस्पेक्ट टू रिझनिंग.
हे जो आहे रिझनिंगचं, हे जो रिझनिंगचा पार्ट काय आहे डाऊटफुल आहे का नाही, आणि हे जो लॉजिकचा पार्ट आहे काय आहे डाऊटफुल आहे. आणि पॉसिबिलिटी म्हणजेच काय डाऊटफुल केसबद्दलच बघायचं आहे आपल्याला. ठीक आहे. आता बघा म्हणजे फर्स्ट मला काय म्हणायचं आहे, हे जो लॉजिकचा पार्ट आहे का नाही उरलेला, हे जो डाऊटफुल पार्ट हे कुणाचा आहे लॉजिकचा जो आहे तो रिझनिंग होऊ शकतो का म्हणजे शक्यता आहे का पॉसिबिलिटीमध्ये होऊ शकतो ना. म्हणजे मला सांगा लॉजिकचं हे जो डाऊटफुल पार्ट आहे ते रिझनिंगमध्ये येऊ शकतो का, पॉसिबिलिटीमध्ये येऊ शकतो का नाही. डेफिनेट रिलेशन काय आहे सम आहे. हे जो सम पार्ट जो आहे लॉजिकचा डाऊटफुल आहे, हे सम पार्ट रिझनिंगचं काय आहे डाऊटफुल आहे. आता माझं क्वेश्चन काय आहे, हे जो डाऊटफुल पार्ट आहे ते लॉजिकमध्ये होऊ शकतो ना, समजते का नाही तुम्हाला. आता बघा पॉसिबिलिटी आपण कशाबद्दल बघतो, डाऊटफुल केसबद्दल बोलतो. मग मला सांगा लॉजिकचं किती पार्ट डाऊटफुल आहे, सम पार्ट डाऊटफुल आहे का नाही. मग ते जो डाऊटफुल पार्ट आहे ते रिझनिंगमध्ये येऊ शकतो, डाऊटफुल पार्ट रिझनिंगमध्ये येऊ शकतो. मग ते जो डाऊटफुल पार्ट आहे लॉजिकचं रिझनिंगमध्ये आलं तर काय होणार, ऑल लॉजिक कॅन बी रिझनिंग झालं का नाही. कळालं तुम्हाला, ऑल लॉजिक कॅन बी रिझनिंग झालं. आता दुसरी साईड ते लॉजिकचा जो डाऊटफुल पार्ट आहे ते नाही पण येऊ शकत आहे का नाही. मग किती पार्ट नाही येणार लॉजिकचं रिझनिंगमध्ये, सम पार्ट नाही येणार. मग सम लॉजिक इज नॉट रिझनिंग इज अ पॉसिबिलिटी झालं का नाही. म्हणजे लॉजिक टू रिझनिंग काय काय पॉसिबिलिटी ट्रू होणार आहे सांगा, काय काय होणार आहे सांगा. ऑल आणि सम नॉट, बरोबर आहे का नाही. ऑल आणि सम नॉट. सम का नाही होणार, कारण की सम ऑलरेडी डेफिनेट रिलेशन आहे. कळालं का तुम्हाला. मग मला सांगा लॉजिकचं किती पार्ट डाऊटफुल आहे विथ रिस्पेक्ट टू रिझनिंग, सम पार्ट डाऊटफुल आहे. आणि सम पार्ट लॉजिकचं जो आहे रिझनिंग आहे, सम पार्ट रिझनिंगचं काय आहे लॉजिक आहे. जो डाऊटफुल आहे सम पार्ट, जो डाऊटफुल पार्ट आहे ते काय लॉजिकचा जो डाऊटफुल पार्ट आहे ते रिझनिंग होऊ शकतो. सपोज असं झालं तर काय होणार आहे फुल ऑल लॉजिक आर रिझनिंग होणार का नाही. नेक्स्ट हे जो लॉजिकचा जो पार्ट आहे तो पार्ट डाऊटफुल पार्ट जो आहे ते नाही पण होणार. सपोज नाही झालं तर काय होणार आहे सम नॉट होणार आहे का नाही. सेम बघा रिझनिंग टू लॉजिक काय पार्ट डाऊटफुल आहे, सम पार्ट डाऊटफुल आहे का नाही. मग जो आहे रिझनिंगचं सम पार्ट जो डाऊटफुल आहे ते लॉजिक होऊ पण शकतो. मग झालं तर काय होणार आहे ऑल लॉजिक इज रिझनिंग इज अ पॉसिबिलिटी होणार का नाही. आणि जो रिझनिंगचं डाऊटफुल पार्ट आहे ते लॉजिक नाही पण होणार नाही. म्हणजे सम रिझनिंग इज नॉट लॉजिक इज अ पॉसिबिलिटी, हे ट्रू होतो का नाही. कळालं तुम्हाला. म्हणजे पॉसिबिलिटीमध्ये लॉजिक टू रिझनिंग कुठलं पॉसिबिलिटी ट्रू होणार आहे, सम नॉट आणि ऑल. आणि लॉजिक रिझनिंग टू लॉजिक काय होणार आहे सम नॉट आणि ऑल. लॉजिक टू रिझनिंग काय होणार आहे सम नॉट आणि ऑल. कळालं का तुम्हाला, कळालं का नाही. आता बघा मी काय करू शकतो, फर्स्ट कन्क्लुजन बघू. ऑल लॉजिक कॅन बी रिझनिंग म्हणजे पूर्ण लॉजिक जो आहे हे रिझनिंग करू शकतो मी. मग मला सांगा पॉसिबिलिटीचं फर्स्ट रूल काय आहे, पॉसिबिलिटी वर्क्स इन डाऊटफुल केस. लॉजिकचा जो सम पार्ट जो आहे ते डाऊटफुल आहे का नाही. लॉजिकचा सम पार्ट काय आहे डाऊटफुल आहे, हां डाऊटफुल आहे ते झालं. म्हणूनच आपण काय केलं पॉसिबिलिटी केलं. नेक्स्ट सेकंड रूल काय आहे ओरिजिनल रिलेशन शुड नॉट बी इफेक्टेड. मग मला सांगा रिझनिंग टू लॉजिक टू रिझनिंग काय रिलेशन आहे सम रिलेशन आहे का नाही. मग मला सांगा हे डायग्राम आपण काढलंय लॉजिक टू रिझनिंग टू लॉजिक सम रिलेशन ऑलरेडी आहे की नाही आहे. पॉसिबिलिटी केलं म्हणून ऑल झाले, पण जो रिलेशन सम आहे तो कॅरी आहे का नाही ॲज इट इज. नेक्स्ट थर्ड रूल काय आहे, थर्ड रूल काय आहे हां हे डेफिनेट रिलेशन आहे का नाही ना, पॉसिबिलिटीमध्येच बनवले का नाही. मग हे फर्स्ट काय होणार आहे ट्रू होणार आहे. कळालं का तुम्हाला, ट्रू होणार आहे. कळालं. नेक्स्ट हां काय 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 सेकंड रूल काय आहे ओरिजिनल रिलेशन शुड नॉट बी इफेक्टेड. लॉजिक टू रिझनिंग काय रिलेशन आहे, रिझनिंग टू लॉजिकमध्ये काय रिलेशन आहे सम आहे का नाही. आता मला सांगा लॉजिक टू रिझनिंग काय रिलेशन आहे इथं ऑल आपण पॉसिबिलिटी केलं म्हणून ऑल आले. सम आहे आणि रिझनिंग टू लॉजिक काय रिलेशन आहे
सम. मग मला सांगा दोन्हीमध्ये कॉमन काय रिलेशन आहे? सम. म्हणजे ओरिजिनल रिलेशनला इथं इफेक्ट झालं का? नाही ना, नाही झालं इफेक्ट, म्हणून ते काय असणार आहे? ॲज इट इज. ओरिजिनल रिलेशन सम आहे, दोन्हीमध्ये समज आहे का नाही? आपण तो रिलेशन जो ओरिजिनल रिलेशन आहे तो कॅरी करून पॉझिबिलिटी डायग्राम बनवायचं. कळालं? ह्याच्यात अजून काय डाऊट आहे? नेक्स्ट, नो रिझनिंग कॅन बी लॉजिक. इथं रिझनिंग आणि लॉजिकमध्ये काय रिलेशन सांगितले? नो कॅन बी म्हणजे पॉझिबिलिटी ना, कॅन बी म्हणजेच पॉझिबिलिटी. आता बघा, नो रिझनिंग इज लॉजिक असं पॉझिबिलिटी सांगायचं आहे त्यांना, आहे का नाही? आता मला सांगा, रिझनिंगचं किती पार्ट डाऊटफुल आहे? सम पार्ट डाऊटफुल आहे का नाही? आणि इथं काय सांगते? नो रिझनिंग कॅन बी लॉजिक. रिझनिंग आणि लॉजिक पॉझिबिलिटी डायग्राम काढायचं असेल तर असंच काढणार का नाही? मग मला सांगा, फर्स्ट रिलेशन काय होतं आपलं? डाऊटफुल केसमध्ये काम करणार होतं, डाऊटफुल होता, सम पार्ट डाऊटफुल होता. सेकंड काय? ओरिजिनल रिलेशन शुड नॉट बी इफेक्टेड. इथं लॉजिक आणि रिझनिंगमध्ये काय रिलेशन सांगते? इथं नो सांगतो, आहे का नाही? नो पॉझिबिलिटीमध्ये विचारले आणि लॉजिक टू रिझनिंग रिलेशन काय आहे? सम आहे. इथं ओरिजिनल रिलेशनला इफेक्ट झालं का नाही? ऋतिक समजलं का नाही? ओरिजिनल रिलेशन इफेक्ट झालं, म्हणून हे काय असणार आहे? फॉल्स असणार आहे. कळालं तुम्हाला? डाऊट असेल तर विचारा, खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. नेक्स्ट बघा, सम लॉजिक इज नॉट रिझनिंग इज अ पॉझिबिलिटी. लॉजिकचं किती पार्ट डाऊटफुल आहे? सम पार्ट आहे. म्हणजे सम पार्ट झालं तर ते कुठलं पॉझिबिलिटी ट्रू होणार आहे? ऑल. सम पार्ट नाही झालं तर सम नॉट होणार आहे का नाही? मग हे काय होणार आहे? सम लॉजिक इज नॉट रिझनिंग, हे ट्रू होणार का नाही? ह्याचं डायग्राम काढून दाखवतो तुम्हाला. बघा, सम लॉजिक इज नॉट रिझनिंग म्हणजे हे उरलेलं जो लॉजिकचं पार्ट आहे डाऊटफुल ते काय नाही होणार? सम नॉट नाही होणार. मग ओरिजिनल रिलेशन काय आहे? सम लॉजिक इज रिझनिंग, सम रिझनिंग इज लॉजिक ऑलरेडी ॲज इट इज कॅरी आहे का नाही? मग हे काय असणार आहे? ट्रू. नेक्स्ट बघा, 4, ऑल रिझनिंग कॅन बी लॉजिक. ऑल रिझनिंग कॅन बी लॉजिक म्हणजे 4चं डायग्राम असंच असणार का नाही? पूर्ण रिझनिंग काय? लॉजिक आहे. मग मला सांगा, रिझनिंग आणि लॉजिक, लॉजिक आणि रिझनिंग मध्ये सम रिलेशन ॲज इट इज आहे की नाही? तो हे क्या मग हे काय होणार आहे? ट्रू. नेक्स्ट, नो लॉजिक इज रिझनिंग इज अ पॉझिबिलिटी. नो लॉजिक इज रिझनिंग इज अ पॉझिबिलिटी म्हणजे हेच डायग्राम सांगतो ना ते. मग हे ओरिजिनल स्टेटमेंटला इफेक्ट होतो ना आपलं, मग हे काय असणार आहे? फॉल्स. नेक्स्ट बघा, सम लॉजिक इज रिझनिंग इज अ पॉझिबिलिटी. सम लॉजिक इज रिझनिंग इज अ पॉझिबिलिटी ट्रू होणार का फॉल्स होणार? लॉजिक आणि रिझनिंग मध्ये काय रिलेशन आहे? सम रिलेशन आहे. आणि तो सम रिलेशन काय करतो इथं? पॉझिबिलिटी मध्ये विचारतो का नाही? डेफिनेट रिलेशनच पॉझिबिलिटी मध्ये विचारलं तर ते काय होणार? फॉल्स होणार. इफ डेफिनेट रिलेशन आस्क्ड इन पॉझिबिलिटी दॅट ऑलवेज फॉल्स. व्हॉट इज द डेफिनेट रिलेशन बिटवीन लॉजिक अँड रिझनिंग? व्हॉट इज द डेफिनेट रिलेशन बिटवीन लॉजिक अँड रिझनिंग? Sum, right? And again that relation again asked in conclusion, then it always false. Definite relation holds true in definite case only. Definite relation won't holds true in definite relation does not hold true in possibility case. In possibility case only doubtful case will be holds true. कळालं? नेक्स्ट, हे काय असणार आहे? फॉल्स. मग मला सांगा, जेव्हा सम रिलेशन असतो, जेव्हा सम रिलेशन असतो, सब्जेक्ट टू प्रेडिकेटिव्ह, प्रेडिकेटिव्ह टू सब्जेक्ट, कुठलं पॉझिबिलिटी ट्रू होते हो? ऑल आणि सम नॉट. दोन्ही साईडनं ऑल आणि सम नॉट. सब्जेक्ट टू प्रेडिकेटिव्ह, प्रेडिकेटिव्ह टू सब्जेक्ट, दोन्ही साईडनं कुठलं पॉझिबिलिटी ट्रू होते? ऑल आणि सम नॉट. ऑल आणि सम नॉट. आणि जेव्हा ऑल रिलेशन असतो, सब्जेक्ट टू प्रेडिकेटिव्ह कुठलंही पॉझिबिलिटी नाही काम करणार. प्रेडिकेटिव्ह टू सब्जेक्ट कुठलं पॉझिबिलिटी काम करणार आहे? ऑल आणि सम नॉट. हे लक्षात आलं? लिहून घेणार आहे? या लिहून. आपल्याला काय करायचं आहे? हे स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट काय? सम रिझनिंग इज नॉट लॉजिक. ह्याचा डायग्राम कसा काढणार आपण? सम रिझनिंग काय नाहीये? लॉजिक नाहीये. बरोबर. मग मला सांगा, ह्याचं डेफिनेट रिलेशन सांगा मला काय काय असणार आहे? रिझनिंग टू लॉजिक काय रिलेशन आहे? सम नॉट ना. फक्त सम नॉटच रिलेशन ट्रू होतो का नाही? डेफिनेट मध्ये सम नॉटच रिलेशन ट्रू होतो का नाही? आपल्याला माहित आहे, मी सांगितलेलं तुम्हाला जेव्हा सम नॉटला एक्सप्लेन करत होतो, वन साइडच रिलेशन ट्रू होतो आणि तो काय ओनली रिस्टेटमेंट ट्रू होतो किंवा सम नॉटच ट्रू होतो का नाही? मग मला सांगा, रिझनिंगचा जो उरलेला पार्ट काय डाऊटफुल आहे? कळालं? म्हणजे रिझनिंगचं किती पार्ट डाऊटफुल आहे विथ रिस्पेक्ट टू लॉजिक?
सम पार्ट आहे. म्हणजे रिझनिंगचं किती पार्ट डाऊटफुल आहे विथ रिस्पेक्ट टू लॉजिक? सम पार्ट आहे. मग मला सांगा, जेव्हा सम पार्ट डाऊटफुल रिलेशन असतो जेव्हा सम पार्ट डाऊटफुल रिलेशन असतो तेव्हा कुठलं पॉसिबिलिटी ट्रू होतं रे? म्हणजे हे सम पार्ट ऑफ रिझनिंग जो उरलेला आहे ते लॉजिक होऊ शकतो, बरोबर. जो हे डाऊटफुल पार्ट आहे ना रिझनिंगचा, तो लॉजिक होऊ शकतो. सपोज हे डाऊटफुल पार्ट रिझनिंगचं लॉजिक झालं तर काय होणार आहे? सम होणार आहे का नाही? सम होणार आहे. आणि डेफिनेट रिलेशन सम नॉट आहे, म्हणजे सम आणि सम नॉट ॲट ए टाइम रिलेशन एस्टॅब्लिश करणार आहे का नाही पॉसिबिलिटीमध्ये. आणि हे जो डाऊटफुल पार्ट आहे रिझनिंगचा तो लॉजिक नाही पण होणार. नाही झालं तर मग काय होणार आहे? नो होणार आहे का नाही? एक लक्षात ठेवा, जेव्हा रिझनिंगचं किती पार्ट डाऊटफुल आहे? रिझनिंगचं किती पार्ट डाऊटफुल आहे? सम पार्ट आहे. सम पार्ट डाऊटफुल आहे. आणि डेफिनेटमध्ये काय आहे? सम नॉट आहे. डेफिनेटमध्ये काय रिलेशन आहे? सम नॉट आहे. मग मला सांगा, जो हे रिझनिंगचं डाऊटफुल पार्ट आहे का नाही, रिझनिंगचा जो डाऊटफुल पार्ट आहे ते लॉजिक होऊ शकतो, बरोबर. मग झालं तर काय होणार आहे? किती पार्ट डाऊटफुल आहे? सम. म्हणजे सम रिझनिंग कॅन बी लॉजिक. सम रिझनिंग कॅन बी लॉजिक. एवढं समजलं. नंतर हे जो रिझनिंगचा डाऊटफुल पार्ट आहे, रिझनिंगचा जो डाऊटफुल पार्ट आहे लॉजिक नाही पण होणार ना. मग रिझनिंगचं डाऊटफुल पार्ट लॉजिक नाही झालं तर कुठलं पॉसिबिलिटी ट्रू होणार? नो रिझनिंग इज लॉजिक इज अ पॉसिबिलिटी ना. नो रिझनिंग इज अ लॉजिक इज अ पॉसिबिलिटी. म्हणजे रिझनिंग टू लॉजिक कुठलं पॉसिबिलिटी ट्रू होणार आहे? एक तो नो होणार आहे आणि सम होणार आहे. कळालं तुम्हाला? नो होणार आहे आणि सम होणार आहे. आणि लॉजिकचं किती पार्ट डाऊटफुल आहे विथ रिस्पेक्ट टू रिझनिंग? लॉजिकचं किती पार्ट डाऊटफुल आहे? पूर्ण लॉजिक डाऊटफुल आहे का नाही? जेव्हा सम नॉट रिलेशन असतो वन साइडेड रिलेशन असतो. रिव्हर्स ऑर्डरमध्ये हे रिलेशन काय असणार आहे? अननोन असणार आहे का नाही? अननोन. लॉजिकचं किती पार्ट अननोन आहे? 100% लॉजिक इज अननोन. मग 100% लॉजिक इज अननोन असताना मग मला सांगा, ऑल लॉजिक कॅन बी रिझनिंग होणार, बरोबर आहे का नाही? ऑल लॉजिक कॅन बी रिझनिंग होणार. नो लॉजिक कॅन बी रिझनिंग होणार, बरोबर आहे का नाही? आणि सम लॉजिक कॅन बी रिझनिंग होणार आहे. अजून ऑल लॉजिक कॅन बी रिझनिंग होणार का नाही? आता तुम्हाला एक्झाम्पल देऊन एक्सप्लेन करून सांगतो. पण बघा, 100% लॉजिक काय डाऊटफुल आहे विथ रिस्पेक्ट टू रिझनिंग. 100% लॉजिक काय आहे? डाऊटफुल आहे विथ रिस्पेक्ट टू रिझनिंग. मग मला सांगा, जेव्हा 100% डाऊटफुल आहे तर ते काही पण होऊ शकतो ना. म्हणजे सम पण होऊ शकतो, सम नॉट पण होऊ शकतो, ऑल पण होऊ शकतो, नो पण होऊ शकतो. म्हणजे लॉजिक टू रिझनिंग पॉसिबिलिटीमध्ये काय काय ट्रू होऊ शकतो? ऑल, सम, नो, सम नॉट पण ट्रू होऊ शकतो. आता आपण एक एक करून एक्झाम्पल बघू. पण हे एवढं कळालं तुम्हाला? हे कन्सेप्ट कळालं का नाही? ऋतिक, डाऊट असेल तर विचार. कळालं का नाही? का डाऊट आहे? डाऊट नाही आहे? आता डाऊट येईल बघा. आता मग सांगतो तुम्हाला, एक एक एक्झाम्पल बघू. म्हणजे हे जो आहे 8 कन्क्लुजन आहे का नाही, पूर्ण कन्सेप्ट क्लिअर करून देणार तुमचं. फर्स्ट बघा, ऑल रिझनिंग कॅन बी लॉजिक. मला सांगा, पॉसिबिलिटीमध्ये काय सांगितले? पूर्ण रिझनिंग हा लॉजिक होऊ शकतो का? होऊ शकता असंच आहे ना. शकता म्हणजे पॉसिबिलिटी ना. मग मला सांगा, ऑल रिझनिंग इज लॉजिक म्हणजे पॉसिबिलिटीचं डायग्राम असंच बनवणार का नाही? ऑल रिझनिंग इज लॉजिक, हे पॉसिबिलिटीचं डायग्राम असंच झालं का नाही? मग मला सांगा, आत्ता रिझनिंग टू लॉजिक काय रिलेशन झालं? ऑल आणि सम झालं का नाही पॉसिबिलिटीचं? सोबत बघितलं तर हां, विथ रिस्पेक्ट टू पॉसिबिलिटी, अकॉर्डिंग टू दी पॉसिबिलिटी वी विल गेट दिस डायग्राम, राईट. अँड व्हॉट इज अवर फर्स्ट रूल? What is our first rule? Possibility works in doubtful case only. What is about second rule? It should not be affect the original relation. What is the original relation? Reasoning to logic, sum not. Sorry, sum not, right? Sum not. इथं मग मला सांगा, reasoning to logic sum not भेटते का आपल्याला? नाही ना. हे पॉसिबिलिटी ना आपलं ओरिजिनल जो डायग्राम आहे, हे पॉसिबिलिटी ना आपलं जो ओरिजिनल जो रिलेशन आहे त्याच्यावर इफेक्ट होतो का नाही? सपोज असं इफेक्ट होत असेल तर मग तो पॉसिबिलिटीमध्ये ट्रू होणार आहे का? नाही. मग हे काय असणार आहे? फॉल्स. नेक्स्ट बघा, नो लॉजिक इज रिझनिंग इज अ पॉसिबिलिटी. लॉजिक टू रिझनिंग काय विचारले तर? नो. बघा, नो लॉजिक इज
रिझनिंग इज अ पॉसिबिलिटी. आता बघा इथं लॉजिक टू रिझनिंग विचारले, लॉजिक टू रिझनिंग विचारलं का नाही. लॉजिक टू रिझनिंग काही पण विचारू द्या, कुठलाही पॉसिबिलिटी ट्रू होणार आहे. कारण आता बघा नो लॉजिक टू रिझनिंग हे डायग्राम आलं का नाही, हे डायग्राम आला. अननोन पार्टमध्ये आपण काय केलं, पॉसिबिलिटीचं डायग्राम काढलं. सेकंड रूल काय होतं आपलं, ओरिजिनल डायग्राम शुड नॉट बी इफेक्ट. मग मला सांगा लॉजिक टू रिझनिंग, रिझनिंग टू लॉजिक काय रिलेशन आहे, नो. जेव्हा नो ट्रू होतो त्याच्यासोबत काय असणार आहे, सम नॉट आहे का नाही, दोन्हीकडनं नो आणि सम नॉट दोन्हीकडनं आहे का नाही. आणि ओरिजिनल रिलेशनमध्ये इथं काय रिलेशन आहे, ओरिजिनल स्टेटमेंटमध्ये काय रिलेशन आहे, सम नॉट. इथं सम नॉट कॅरी होतो का नाही, सम नॉट कॅरी होतो ना. मग हे काय असणार आहे, हे काय असणार आहे, ट्रू असणार आहे. नेक्स्ट, सम रिझनिंग इज नॉट लॉजिक, सम रिझनिंग इज नॉट लॉजिक हे काय असणार आहे, ट्रू का फॉल्स, फॉल्स. जो काय वाटते ते सांगा, फॉल्स म्हणजे का फॉल्स. सांगा प्रतीक्षा मॅडम, फॉल्स म्हणजे काय, फॉल्स. भूक लागले का, नाही ना, मग सांगा का फॉल्स. सांगा फॉल्स आहे का ट्रू, सांगा. फॉल्स आहे, फॉल्स आहे का ट्रू आहे, पार्थ ट्रू आहे. आता मला सांगा इथे कुठेतरी पॉसिबिलिटी दिसते का तुम्हाला, लिहिलेलं कॅन बी, कुड बी, मे, माइट, पॉसिबिलिटी असं. हे स्टेटमेंट काय डेफिनेट आहे का ना, स्टेटमेंट डेफिनेट आहे का नाही. मग मला सांगा सम रिझनिंग इज नॉट लॉजिक, रिझनिंग टू लॉजिक काय रिलेशन आहे, रिझनिंग टू लॉजिक काय रिलेशन आहे, सम नॉट आहे. तेच रिलेशन विचारले का नाही कन्क्लुजनमध्ये. हे जो आहे पॉसिबिलिटी कन्क्लुजन नाही, डेफिनेट कन्क्लुजन आहे. मग ते काय असणार आहे, ट्रू. कन्फ्युजन झालं का नाही, तुम्ही टॉपिक चाललं पॉसिबिलिटीचं आणि हे कन्क्लुजन काय आलं, डेफिनेटचं. मग तुम्ही कसं विचार कसं केला, पॉसिबिलिटीनंच विचार करत होता का नाही, असं करायचं नाही, फोकस करायचं. नेक्स्ट, ऑल लॉजिक कॅन बी रिझनिंग. आता मला सांगा ऑल लॉजिक कॅन बी रिझनिंग ह्याचं पॉसिबिलिटीचं डायग्राम कसं होणार बघा. पूर्ण लॉजिक हे काय होणार आहे, रिझनिंग होणार आहे. आणि लॉजिक टू रिझनिंग टू लॉजिक काय रिलेशन आहे, सम नॉट आहे. मग असं आपण डायग्राम काढू शकतो का नाही, पॉसिबिलिटीचं काढू शकतो ना. मग मला सांगा ओरिजिनल स्टेटमेंट सम रिझनिंग इज नॉट लॉजिक, सम रिझनिंग इज नॉट लॉजिक, ते ओरिजिनल रिलेशन कॅरी करून पण आपलं पॉसिबिलिटी डायग्राम ट्रू होतो का नाही. मग हे काय असणार आहे, ट्रू. नेक्स्ट, नो रिझनिंग कॅन बी लॉजिक, नो रिझनिंग कॅन बी लॉजिक म्हणजे हेच डायग्राम सांगते ना थोडक्यात. नो रिझनिंग कॅन बी लॉजिक म्हणजे ओरिजिनल रिलेशन काय, सम नॉट आहे, सम नॉट कॅरी करते आणि नो पण कॅरी करते. मग हे काय असणार आहे, ट्रू. नेक्स्ट, सम लॉजिक कॅन बी रिझनिंग, लॉजिक टू रिझनिंग काही पण रिलेशन विचारू द्या. बघा सम लॉजिक कॅन बी रिझनिंग, असं सम रिझनिंग इज लॉजिक, सम रिझनिंग इज नॉट लॉजिक होऊ शकतो का नाही, है का नाही. ओरिजिनल रिलेशन काय, सम रिझनिंग इज नॉट लॉजिक, सम रिझनिंग इज नॉट लॉजिक ऑलरेडी रिलेशन कॅरी आहे. आणि सम रिझनिंग लॉजिक इज रिझनिंग हे पण कॅरी आहे का नाही. मग हे काय असणार आहे, ट्रू असणार आहे. नेक्स्ट, सम रिझनिंग इज नॉट लॉजिक इज अ पॉसिबिलिटी, सम रिझनिंग इज नॉट लॉजिक इज अ पॉसिबिलिटी. ऑलरेडी सांगितलं का नाही, डेफिनेट रिलेशन सम रिझनिंग इज नॉट लॉजिक आहे, तेच रिलेशन इथं पॉसिबिलिटीमध्ये विचारलं का नाही. मग हे काय असणार आहे, फॉल्स. नेक्स्ट, सम लॉजिक इज नॉट रिझनिंग इज अ पॉसिबिलिटी, सम लॉजिक इज नॉट रिझनिंग इज अ पॉसिबिलिटी म्हणजे कसं, सम लॉजिक इज नॉट रिझनिंग इज अ पॉसिबिलिटी आणि सम रिझनिंग जो आहे लॉजिक नाही. आपण असं डायग्राम काढू शकतो का नाही. मग हे स्टेटमेंट हे कन्क्लुजन काय होणार आहे, ट्रू होणार आहे. आता ऑब्झर्व करा, मी काय सांगितलं होतं तुम्हाला, रिझनिंग टू लॉजिक कुठलं पॉसिबिलिटी ट्रू होतं म्हणून सांगितलं होतं, नो आणि सम. बघा रिझनिंग टू लॉजिक, रिझनिंग टू लॉजिक नो आणि सम ना. हां, सम रिझनिंग इज नॉट लॉजिक हे डेफिनेट स्टेटमेंट होतो. नेक्स्ट बघा, नो रिझनिंग कॅन बी लॉजिक, हे तर नो आहे का नाही, नो ट्रू झाले. नेक्स्ट, रिझनिंग टू लॉजिक बघा, सम रिझनिंग इज नॉट लॉजिक फॉल्स झाले. नेक्स्ट, नो रिझनिंग इज लॉजिक आणि सम रिझनिंग इज नॉट लॉजिक, सम रिझनिंग इज नॉट लॉजिक, सम लॉजिक, सम रिझनिंग इज नॉट लॉजिक, सम रिझनिंग इज नॉट लॉजिक हे पण ट्रू झाले का नाही. मग मला सांगा रिझनिंग टू लॉजिक कुठलं पॉसिबिलिटी ट्रू झाले रे, नो आणि सम. आणि नेक्स्ट बघा, लॉजिक टू रिझनिंग कुठलं पॉसिबिलिटी ट्रू झाले, सम नॉट
है का नाही, सम नॉट. नेक्स्ट सम ऑल नो. म्हणजे जेव्हा सम नॉट रिलेशन असतो सब्जेक्ट टू प्रेडिकेटिव्ह नो आणि सम पॉसिबिलिटी ट्रू होणार. इन रिव्हर्स ऑर्डर प्रेडिकेटिव्ह टू सब्जेक्ट ऑल सम नो सम नॉट ट्रू होणार. हे कळालं तुम्हाला? ह्याच्यात काही डाऊट असेल तर विचारा. ऑप्शन नंबर 3 का? सम रिझनिंग इज लॉजिक, सम रिझनिंग इज नॉट लॉजिक. इथं पॉसिबिलिटी नाही आहे, डेफिनेट कन्क्लुजन आहे आणि रिलेशन डेफिनेट काय, सम रिझनिंग इज नॉट लॉजिक आहे. मग ते ट्रू होणार का नाही? सपोज इथं पॉसिबिलिटी म्हणून विचारलं असेल तर ते काय झालं असतं, फॉल्स झालं असतं. कारण की डेफिनेट रिलेशन आस्क्ड इन पॉसिबिलिटी इट ऑलवेज फॉल्स. कळालं तुम्हाला? पार्थ कळालं का? नेक्स्ट लिहून घ्या. ठीक आहे. आता बघा आपलं स्टेटमेंट काय आहे, नो रिझनिंग इज लॉजिक आहे. म्हणजे ह्याचं डायग्राम असंच काढणार ना, रिझनिंग टू नो रिझनिंग इज लॉजिक. मग मला सांगा रिझनिंग टू लॉजिक, लॉजिक टू रिझनिंग काय रिलेशन आहे? नो रिलेशन आहे. आणि जेव्हा नो रिलेशन असतो तो दोन्ही साईडनं असतो का एक साईडनं असतो? दोन्ही साईडनं नो रिलेशन असतो का नाही? मग मला सांगा रिझनिंग टू लॉजिक, लॉजिक टू रिझनिंग काय रिलेशन आहे? नो रिलेशन आहे. आणि जेव्हा नो रिलेशन असतो त्याच्यासोबत कुठलं रिलेशन ट्रू होतो? सम नॉट पण असतो, आहे का नाही? आता मला सांगा रिझनिंगचं किती पार्ट अननोन आहे विथ रिस्पेक्ट टू लॉजिक? रिझनिंगचं किती पार्ट अननोन आहे विथ रिस्पेक्ट टू लॉजिक? काही पार्ट अननोन दिसते का तुम्हाला? नो म्हणजे 100% ना, म्हणजे रिझनिंग टू लॉजिक काही डाऊटफुल पार्ट नसणार आहे आणि लॉजिक टू रिझनिंग पण काही पार्ट डाऊटफुल नसणार आहे. म्हणजे 100% नो रिलेशन असणार आहे, 100% नो रिलेशन असणार आहे. रिझनिंगचं काही पार्ट डाऊटफुल आहे का विथ रिस्पेक्ट टू लॉजिक? नाहीच, कारण की नो म्हणजे 100% नेगेटिव्ह ना, 100% नेगेटिव्ह आहे. आणि जेव्हा नो रिलेशन ट्रू होतो ते दोन्ही साईडनं नो रिलेशन होणार आहे का नाही? मग लॉजिक टू रिझनिंग काही डाऊटफुल पार्ट असणार आहे का? नाही. मग एक लक्षात ठेवा, जेव्हा नो रिलेशन असतो का नाही, when no relation holds true, when no relation holds true, possibility never works. म्हणजे जेव्हा नो रिलेशन असतो तिथं पॉसिबिलिटी काम नाही करणार, कारण की इथं डाऊटफुल पार्ट काही राहणारच नाही. ठीक आहे. आपण एक्झाम्पल बघू मग तुम्हाला क्लिअर होईल, आहे का नाही? एक लक्षात ठेवा पॉसिबिलिटीसाठी काय काय रूल आहे. फर्स्ट सांगा, फर्स्ट रूल काय पाहिजे? तो डाऊटफुल केस पाहिजे. इथं डाऊटफुल केसच नाही. सेकंड रूल काय पाहिजे? आपण डायग्राम पॉसिबिलिटी डायग्राम सॉल्व करताना ओरिजिनल जो रिलेशन आहे त्याला इफेक्ट नाही झालं पाहिजे, आहे का नाही? आणि थर्ड रूल काय आहे? रिस्टेटमेंट किंवा डेफिनेट स्टेट रिलेशन जो आहे तो ऑलवेज फॉल्स असणार आहे. आता मला सांगा इथं रिझनिंग टू लॉजिक काय रिलेशन आहे? 100% नो आहे का नाही? मग लॉजिक टू रिझनिंग टू लॉजिक काही डाऊटफुल पार्ट राहतो का इथं? नाहीच राहणार. फर्स्ट कन्क्लुजन बघा, सम लॉजिक कॅन बी रिझनिंग. बघा सम लॉजिक कॅन बी रिझनिंग ह्याचं डायग्राम जर आपण असं काढलं तर मग मला सांगा ओरिजिनल रिलेशनमध्ये ओरिजिनल स्टेटमेंटमध्ये रिलेशन काय हो? नो आहे. मग नो लॉजिक इज रिझनिंग, ह्याला हे ब्रेक होतो का नाही इथं? मग हे काय असणार आहे? पॉसिबिलिटी फॉल्स असणार आहे. ऑल रिझनिंग कॅन बी लॉजिक असं काढलं तर हा ओरिजिनल रिलेशन इफेक्ट होणार आहे का नाही? हे पण फॉल्स. सम रिझनिंग इज नॉट लॉजिक इज अ पॉसिबिलिटी. सम नॉट रिलेशन ऑलरेडी डेफिनेटमध्ये आहे का नाही? बघा सम नॉट ऑलरेडी डेफिनेटमध्ये आहे, मग हे काय असणार आहे? पॉसिबिलिटी फॉल्स. ऑल लॉजिक कॅन बी रिझनिंग, हे पण पॉसिबिलिटी काय असणार आहे? फॉल्स. कारण की ऑल लॉजिक कॅन बी रिझनिंग असं डायग्राम काढलं तर ओरिजिनल स्टेटमेंट ओरिजिनल रिलेशनला इफेक्ट होतो का नाही? फॉल्स. सम लॉजिक इज नॉट रिझनिंग ऑलरेडी आहे का नाही? मग फॉल्स असतो. एक लक्षात ठेवा, जेव्हा नो रिलेशन एस्टॅब्लिश होतो का नाही, दोन्ही साईडनं नो रिलेशन असणार आहे, तिथं जो आहे काही डाऊटफुल पार्ट राहत नाही, म्हणून तिथं काय नाही काम करत?
पॉसिबिलिटी जो आहे काम नाही करत. मग मला सांगा पॉसिबिलिटी कुठल्या कुठल्या रिलेशनमध्ये काम करतो? सम, ऑल, सम नॉट. सम बघा ऑलमध्ये पॉसिबिलिटी सब्जेक्ट टू प्रेडिकेटिव्ह कुठलं कुठलं ट्रू होतो? नाहीच ट्रू होणार. आणि प्रेडिकेटिव्ह टू सब्जेक्ट काय ट्रू होतो? सम नॉट आणि ऑल. प्रेडिकेटिव्ह टू सब्जेक्ट सम नॉट आणि ऑल. जेव्हा सम रिलेशन ट्रू होतं तिथं कुठलं कुठलं पॉसिबिलिटी ट्रू होतो? ऑल आणि सम नॉट. ऑल आणि सम नॉट दोन्ही साईडनं. जेव्हा सम नॉट रिलेशन असतो सब्जेक्ट टू प्रेडिकेटिव्ह कुठलं कुठलं पॉसिबिलिटी ट्रू होतो? सम नॉट आणि नो. सम नॉट आणि नो. रिव्हर्स ऑर्डरमध्ये ऑल, सम, नो, सम नॉट. आणि जेव्हा नो रिलेशन असतो तिथं पॉसिबिलिटी काम नाही करणार. एवढं कळालं तुम्हाला? आता एक चार्ट लक्षात ठेवा. आता बघा हे पूर्ण क्लिअर होऊन जाईल तुमचं. चार्ट दिसते बघा. डेफिनाइट केस. डेफिनाइट केस जेव्हा ऑल रिलेशन असतो, जेव्हा ऑल रिलेशन असतो म्हणजे ऑल ए इज बी असतो. हां लक्ष ठेवा, फक्त फोकस करा. जेव्हा ऑल ए इज बी असतो तर सब्जेक्ट टू प्रेडिकेटिव्ह म्हणजे ए टू बी. ए टू बी कुठलं कुठलं रिलेशन काम करणार? पॉसिबिलिटी काम करणार. नो पॉसिबिलिटी विल वर्क. म्हणजे बघा ऑल ए इज बी असंच ना रे. ऑल ए इज बी. मग मला सांगा ए टू बी कुठलं पॉसिबिलिटी काम करणार आहे? नो पॉसिबिलिटी विल वर्क. आणि बी टू ए कुठलं पॉसिबिलिटी काम करणार आहे? बी टू ए कुठलं पॉसिबिलिटी काम करणार आहे? सम नॉट आणि ऑल. मग बी टू ए कुठलं कुठलं पॉसिबिलिटी काम करणार आहे? सम नॉट आणि ऑल. इथं दिले का नाही? सम नॉट आणि ऑल. कळालं तुम्हाला? नेक्स्ट बघा जेव्हा सम रिलेशन असतो, जेव्हा सम रिलेशन असतो जसं की सम ए इज बी आहे. सम ए इज बी आहे. ए टू बी कुठलं पॉसिबिलिटी काम करणार आहे? ऑल आणि सम नॉट. आणि बी टू ए काय करणार आहे? ऑल आणि सम नॉट. ऑल आणि सम नॉट. कळालं? हेच बघितलं होतं ना आपण. नेक्स्ट बघा जेव्हा सम ए इज नॉट बी. सम ए इज नॉट बी लिहून घ्या. सम ए इज नॉट बी. मग मला सांगा सम ए इज नॉट बी. ए टू बी कुठलं रिलेशन ट्रू करणार? ए टू बी कुठलं रिलेशन ट्रू करणार? नो आणि सम पॉसिबिलिटीज ट्रू होणार का नाही? हेच सांगितलं होतं का नाही मी? सम नॉट असेल तर सब्जेक्ट टू प्रेडिकेटिव्ह ए टू बी कुठलं रिलेशन ट्रू होणार? ए टू बी कुठलं रिलेशन ट्रू होणार? नो आणि सम. आणि बी टू ए काय होणार आहे? बी टू ए काय होणार आहे? बघा ऑल, सम, नो, सम नॉट ना. असं सांगितलं होतं का नाही? जेव्हा सम नॉट रिलेशन असतो, जेव्हा सम नॉट रिलेशन असतो तेव्हा सब्जेक्ट टू प्रेडिकेटिव्ह म्हणजे सम ए इज नॉट बी आहे का नाही? ए टू बी काय रिलेशन ट्रू होणार आहे? नो आणि सम. आणि रिव्हर्स ऑर्डरमध्ये बी टू ए काय होणार आहे? ऑल, सम, नो, सम नॉट. हे तुम्हाला माहिती आहे का नाही? ऑलरेडी बघितलं का नाही आपण? नेक्स्ट बघा हे ओनली अ फ्यू. तुम्हाला अजून कन्सेप्ट नाही झालं आतासाठी ते साईडला ठेवा. नेक्स्ट बघा नो. जेव्हा नो रिलेशन असतो तेव्हा कुठलं कुठलं पॉसिबिलिटी ट्रू होते सांगा? पॉसिबिलिटी वर्कच नाही करत. म्हणजे नो रिलेशन म्हणजे नो ए इज बी. समजा नो ए इज बी आहे तर ए टू बी आणि बी टू ए कुठलाही पॉसिबिलिटी काम नाही करणार. नेक्स्ट जेव्हा अननोन रिलेशन असतो का नाही? अननोन रिलेशनमध्ये एक एक्झाम्पल देतो बघा. अननोन रिलेशन आहे काय आहे? सम ए इज बी आहे. सम ए इज बी आहे. सम बी इज सी आहे. सम सी इज डी आहे. मग ए टू डी अननोन रिलेशन झालं का नाही? ए टू डी काय झालं? अननोन रिलेशन झालं. मग ए टू डी ऑल पण ट्रू होणार. ऑल ए कॅन बी डी हे ट्रू होणार आहे. सम ए कॅन बी डी ट्रू होणार आहे. नो ए कॅन बी डी ट्रू होणार आहे. सम ए इज नॉट डी इज अ पॉसिबिलिटी पण काय होणार आहे? ट्रू होणार आहे. जेव्हा रिलेशन अननोन असतो का नाही? जेव्हा रिलेशन अननोन असेल तर कुठलं कुठलं पॉसिबिलिटी ट्रू होणार आहे? ऑल, सम, नो, सम नॉट. ऑल, सम, नो, सम नॉट. आणि पॉसिबिलिटी डिनोट करायसाठी कुठलं कीवर्ड असणार आहे? लक्षात ठेवा. हे बघा कॅन म्हणजे पॉसिबिलिटी. कॅन बी म्हणजे पॉसिबिलिटी. मे बी म्हणजे पॉसिबिलिटी. माइट बी म्हणजे पण पॉसिबिलिटी. इफ म्हणजे पॉसिबिलिटी. कॅनॉट म्हणजे पॉसिबिलिटी. आणि पॉसिबिलिटी म्हणजे पण काय? पॉसिबिलिटी. एवढं कळालं तुम्हाला कन्सेप्ट? ह्याच्यात काही डाऊट असेल तर विचारा आता.
हे कळालं का नाही? आता एकदा आपण रिवाइज करू. बघा, लक्ष द्या इकडं, मी जो विचारतो ते सांगायचं. जेव्हा ऑल रिलेशन असतो, ऑल ए इज बी असतो, ए टू बी कुठलं पॉसिबिलिटी ट्रू होणार? पॉसिबिलिटी काम नाही करणार. बी टू ए कुठलं पॉसिबिलिटी काम करणार आहे? सम आणि सम नॉट. सम आणि सम नॉट, ऑल आणि सम नॉट. नेक्स्ट, सम ए इज बी असताना ए टू बी काय काय पॉसिबिलिटी ट्रू होणार आहे? ऑल आणि सम नॉट. आणि बी टू ए ऑल आणि सम नॉट. नेक्स्ट, सम ए इज नॉट बी असताना ए टू बी कुठलं पॉसिबिलिटी ट्रू होणार आहे? नो आणि सम. आणि रिव्हर्स ऑर्डरमध्ये बी टू ए कुठलं पॉसिबिलिटी ट्रू होणार आहे? ऑल सम नो सम नॉट. व्हेरी गुड. आणि जेव्हा अननोन रिलेशन असतो तेव्हा कुठलं पॉसिबिलिटी ट्रू होणार आहे? काही पॉसिबिलिटी. ऑल जेव्हा अननोन रिलेशन असतो तेव्हा कुठलं पॉसिबिलिटी ट्रू होणार आहे? ऑल सम नो सम नॉट. ऑल सम नो सम नॉट. तुम्हाला पॉसिबिलिटीचं कन्सेप्ट क्लिअर झालं असेल तर सांगा क्लिअर झाले. डाऊट असेल तर सांगा डाऊट आहे. हे चार्ट जो आहे तुमचा जो PDF आहे का नाही, PDF मध्ये हे केलेलं आहे. फक्त तुम्हाला हे कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी हे एक्सप्लेन करून सांगितलं आहे तुम्हाला. ठीक आहे. बघा, पॉसिबिलिटीचा परत एकदा रिवाइज करू. पॉसिबिलिटीचा रूल सांगा मला. फर्स्ट रूल काय असणार आहे? डाऊटफुल केसमध्ये पॉसिबिलिटी ट्रू होतो. नेक्स्ट, डेफिनेटमध्ये फॉल्स ना. डाऊटफुल केसमध्ये ट्रू म्हणजे डेफिनेटमध्ये फॉल्स. नेक्स्ट, original diagram should not be effect. Original relation should not be effect while solving the possibility. Next, 3 झाले का नाही रूल्स? तुम्हाला पॉसिबिलिटीचं कन्सेप्ट क्लिअर झालं. आता ह्याच्यावरती आपण क्वेश्चन्स बघू. ठीक आहे. ह्याचा फोटो काढून घ्यायचा असेल तर फोटो काढून घ्या, आहे ना. नेक्स्ट बघा, आता बघा, आता आपण काय करू? डायग्राम बघू. नेक्स्ट बघा, आतापर्यंत जो कन्सेप्ट झालं आपलं त्याच्यावरती काय असणार आहे? हे क्वेश्चन्स असणार आहे. बघू हे क्वेश्चन्स. फर्स्ट काय आहे? ऑल बँक्स आर शॉप. ऑल बँक काय? ऑल बँक काय हो? शॉप आहे. नेक्स्ट, सम हाऊसेस आर शॉप. सम हाऊसेस आर शॉप. नेक्स्ट काय? सम हाऊसेस आर मिराकल्स. सम हाऊसेस आर मिराकल्स. ठीक आहे. आता मला सांगा, लक्ष द्यायचं चांगलं. बँक टू शॉप काय रिलेशन आहे? ऑल रिलेशन आहे. जेव्हा ऑल रिलेशन ट्रू होतं त्याच्यासोबत कुठलं रिलेशन ट्रू होतो? सम. शॉप टू बँक काय रिलेशन आहे? सम. बरोबर. नेक्स्ट मला सांगा, शॉप टू हाऊस काय रिलेशन आहे? शॉप टू हाऊस काय रिलेशन आहे? सम. फास्ट सांगायचा. आता कन्सेप्ट झाले क्लिअर. हाऊस टू बँक काय रिलेशन आहे? हाऊस टू बँक काय रिलेशन आहे? अननोन ना. हाऊस टू बँक काय रिलेशन आहे? अननोन. UK लिहितो. UK म्हणजे अननोन. नेक्स्ट, हाऊस टू शॉप अननोन आहे. मिराकल टू बँक, हाऊस टू बँक अननोन आहे. मिराकल टू बँक काय रिलेशन आहे? अननोन असणार आहे. आणि हाऊस टू मिराकल काय रिलेशन आहे इथं? सम. एवढं कळालं? नेक्स्ट बघा, आता फर्स्ट कन्क्लुजन बघा. फर्स्ट कन्क्लुजन, सम मिरॅकल आर शॉप इज अ पॉसिबिलिटी. मिरॅकल आणि शॉपमध्ये काय रिलेशन आहे? मिरॅकल आणि शॉपमध्ये काय रिलेशन आहे? अननोन रिलेशन आहे का नाही? मग अननोन रिलेशन पॉसिबिलिटीमध्ये ट्रू होतं का फॉल्स होतो? अननोन रिलेशन पॉसिबिलिटीमध्ये ट्रू होतं का फॉल्स होतो? ट्रू ना. हे फर्स्ट काय असणार आहे? ट्रू. नेक्स्ट, सम बँक्स आर हाऊस इज अ पॉसिबिलिटी. बँक टू हाऊसमध्ये काय रिलेशन आहे? अननोन रिलेशन आहे. तेच पॉसिबिलिटीमध्ये विचारलं तर ते काय असणार आहे? ट्रू ना. ट्रू. हे कळालं तुम्हाला? ह्याच्यात काही डाऊट आहे? नेक्स्ट बघा, ह्याचा फोटो काढून घ्यायचा असेल तर घ्या, मग नंतर लिहित बसा, आहे का नाही? मग तुम्हाला नंतर पण बघायला पाहिजे ना. कळालं? नेक्स्ट बघा, सम कप्स आर नॉट बोल्ड्स. सम कप आर नॉट बोल्ड्स. नेक्स्ट बघा, ऑल डस्टर आर बॉल्स. ऑल कप्स आर बॉल्स. ऑल कप काय आहे? ऑल कप्स आर बॉल्स. हे पूर्ण कप काय आहे?
बॉल. नेक्स्ट काय सांगितलंय, ऑल डस्टर आर बॉल्स, म्हणजे इथं डस्टर घेऊ शकतो का नाही मी. ठीक आहे. ठीक आहे, आता मला सांगा कप टू बॉल काय रिलेशन आहे, ऑल. ठीक आहे, आणि जेव्हा ऑल ट्रू होतो तेव्हा सम ट्रू होतो, हे तर सांगायचं गरजच नाही आता. बॉल्स टू कप काय रिलेशन आहे, सम. नेक्स्ट मला सांगा रे, डस्टर टू कप, कप आणि डस्टरमध्ये अननोन रिलेशन आहे. ठीक आहे, हे दोन्हीत काय रिलेशन आहे, अननोन. अननोनला युके. आता नेक्स्ट बघा, कप टू बोल्ट काय रिलेशन आहे, सम नॉट ना. कप टू बोल्ट काय रिलेशन आहे, सम नॉट. आणि नेक्स्ट मला सांगा, बॉलचं पण एवढं पार्ट जो आहे कपमध्ये येतो का नाही, मग बॉल टू बोल्ट काय रिलेशन असणार आहे, सम नॉट. बॉल टू बोल्ट काय रिलेशन असणार आहे, सम नॉट. कळालं. नेक्स्ट बघा, बोल्ट टू डस्टर, बोल्ट टू डस्टर, डस्टर टू बोल्ट काय रिलेशन असणार आहे, अननोन रिलेशन असणार आहे. कळालं तुम्हाला एवढं. फर्स्ट कन्क्लुजन बघा काय आहे, ऑल बोल्ट्स आर कप्स. बोल्ट टू कप काय रिलेशन आहे, अननोन आहे ना, आणि इथं पॉसिबिलिटी आहे का, नाहीच. मग पॉसिबिलिटी अननोन रिलेशन डेफिनेटमध्ये ऑलवेज फॉल्स. नेक्स्ट, सम डस्टर आर कप इज अ पॉसिबिलिटी. डस्टर टू कप काय रिलेशन आहे, अननोन आहे का नाही, अननोन रिलेशन पॉसिबिलिटीमध्ये काय असणार आहे, ट्रू. ओनली सेकंड फॉलोज. नेक्स्ट बघायचं. आता बघा, सम पीपल आर बायर्स. Some people are buyers. No buyers is market. No buyers is market. Some market are not malls. ठीक आहे. आता बघा, फर्स्ट कन्क्लुजन, ऑल मार्केट बिईंग पीपल इज अ पॉसिबिलिटी. मार्केट टू पीपल काय रिलेशन आहे, मार्केट टू पीपल काय रिलेशन आहे, अननोन आहे का नाही. पीपल टू मार्केट सम नॉट रिलेशन आहे. पीपल टू मार्केट सम नॉट रिलेशन आहे. सम नॉट रिलेशन असताना रिव्हर्स ऑर्डरमध्ये कुठलाही पॉसिबिलिटी ट्रू होतो का नाही. मग ऑल मार्केट बिईंग पीपल इज अ पॉसिबिलिटी, हे काय असणार आहे, ट्रू. नो मार्केट इज पीपल. मार्केट टू पीपल काय रिलेशन आहे, अननोन रिलेशन आहे, आणि हे नो मार्केट इज पीपल, इथं पॉसिबिलिटी नाही, म्हणून हे काय असणार आहे, फॉल्स. हे कन्क्लुजन काय आहे, डेफिनाइट आहे. कळालं तुम्हाला. नेक्स्ट, ऑल स्क्वेअर्स आर सर्कल. ऑल स्क्वेअर काय आहे, सर्कल. नेक्स्ट बघा, ऑल सर्कल्स आर युनिट. नेक्स्ट काय, नो सर्कल इज मीटर. नो सर्कल इज मीटर. फर्स्ट कन्क्लुजन बघा काय. आता बघा, स्क्वेअर टू सर्कल, स्क्वेअर टू युनिट काय रिलेशन आहे, ऑल. आणि जेव्हा ऑल ट्रू होतो त्यासोबत सम ट्रू होते. नेक्स्ट मला सांगा, आता स्क्वेअर टू मीटर, सर्कल टू मीटर काय रिलेशन आहे, नो रिलेशन आहे ना. इनसाइड पार्ट सोबत नो रिलेशन असेल, आउटसाइड पार्ट सोबत नो रिलेशन असेल तर इनसाइड पार्ट पण काय असणार आहे, नो असणार आहे. आणि आपल्याला हे माहीत आहे, जेव्हा नो ट्रू होतो त्यासोबत काय ट्रू होतं, सम नॉट, आहे का नाही. नो सोबत सम नॉट. मग युनिट टू मीटर काय रिलेशन असणार आहे, युनिट टू मीटर सम नॉट रिलेशन असणार आहे. आणि मीटर टू युनिट काय असणार आहे, अननोन, सम नॉट. आणि हे काय असणार आहे, युके. नेक्स्ट बघा, सम युनिट विच आर नॉट सर्कल, म्हणजे हे सम युनिट विच आर नॉट सर्कल म्हणजे हे युनिटबद्दल बोलतो का नाही. बघा, सम युनिट विच आर नॉट सर्कल म्हणजे जो युनिट सर्कल नाही आहे, म्हणजे हेच ना, हेच पार्ट ना, हे पार्ट सर्कल नाही ना, युनिटचे हे पार्ट सर्कल नाही ना, हे पार्टबद्दल बोलतो का नाही तो, आहे का नाही. सम युनिट विच आर नॉट सर्कल कॅन बी मीटर. मग हे मीटर होऊ शकतो. जेव्हा सम नॉट रिलेशन असतो तेव्हा सब्जेक्ट टू प्रेडिकेटिव्ह कुठलं रिलेशन ट्रू होते, हो, नो आणि सम ना, नो आणि सम ना. मग इथं काय सांगते, सम युनिट विच आर नॉट सर्कल, हा जो युनिट जो सर्कल नाही, म्हणजे हेच युनिट ना, हेच युनिट सर्कल नाही ना, समजते का, हेच युनिट सर्कल नाही आहे, तो काय कॅन बी मीटर, हे मीटर होऊ शकतो.
युनिट मीटर होऊ शकतो का नाही? मग हे काय असणार आहे? फर्स्ट ट्रू असणार आहे. सेकंड बघा, सम स्क्वेअर बिंग मीटर इज अ पॉसिबिलिटी. स्क्वेअर टू मीटर काय रिलेशन आहे? स्क्वेअर टू मीटर काय रिलेशन आहे? नो आणि सम नॉट आहे का नाही? जेव्हा नो रिलेशन असतो तेव्हा पॉसिबिलिटी ट्रू होणार आहे का? जेव्हा नो रिलेशन असतो तेव्हा पॉसिबिलिटी ट्रू होणार आहे का? नाही. मग हे काय असणार आहे? फॉल्स. नेक्स्ट बघा, समजलं नाही हे? नेक्स्ट, सम सॉन्ग्स आर नॉट ट्यून्स. सम सॉन्ग काय नाही आहे? ट्यून नाही आहे. नेक्स्ट, ऑल ट्यून्स आर ड्रम्स. सम ट्यून्स आर स्टिक्स. सम ट्यून्स आर स्टिक. हेच ना, सम ट्यून्स आर स्टिक. बघा फर्स्ट कन्क्लुजन काय आहे? ऑल, आता आपण रिलेशन तर माहीतच आहे, म्हणजे सांगायचं तर गरज नाही, एवढं समजलं आहे आपल्याला. ऑल स्टिक आर ड्रम. पूर्ण स्टिक ड्रम आहे का? द पॉसिबिलिटी नाही, डेफिनेट कन्क्लुजन आहे. मग नाही, हे काय असणार आहे? फॉल्स. नेक्स्ट, नो स्टिक बिईंग ड्रम इज अ नॉट अ पॉसिबिलिटी. पॉसिबिलिटीज नाही. नो स्टिक इज ड्रम आहे का? नो स्टिक इज ड्रम आहे का? सम स्टिक इज ड्रम आहे ना? नॉट ए पॉसिबिलिटी. नॉट ए पॉसिबिलिटीमध्ये ह्याला पॉसिबिलिटी म्हणून कन्सिडर नाही करायचं. आपण पॉसिबिलिटी म्हणून कन्सिडर नाही करायचं म्हणजे डेफिनेटच ना. मग सम स्टिक बिईंग ड्रम इज नॉट, सम स्टिक बिईंग ड्रम. स्टिक आणि ड्रममध्ये काय रिलेशन आहे? सम आणि स्टिक आणि ड्रममध्ये समचं रिलेशन आहे आणि इथं काय सांगितले? नो. म्हणून हे काय असणार आहे? फॉल्स. ठीक आहे. आता थांबायचं का नेक्स्ट घ्यायचं? बस ठीक आहे, आपण थांबू आता. नेक्स्ट लेक्चरमध्ये जो आहे आयदर आरचं कॉन्सेप्ट असणार आहे, त्याच्यानंतर ओनली अ फ्यू अँड ओनलीचं कॉन्सेप्ट असणार आहे, त्याच्यानंतर जो आहे रिव्हर्स सिलॉगिझम आणि मेन्समध्ये जो सिलॉगिझमचं क्वेश्चन्स येते कोडेड सिलॉगिझमचा एक्सप्लेन करणार आहे. आज जेवढं लेक्चर झालं का नाही, घरी जाऊन परत एकदा बघा क्वेश्चन्स काय आहे तुम्हाला.